मागच्या सदन ठरलं होतं की पंतप्रधान पद याची चर्चा करायची की सभापती पद याची चर्चा करायची। माझ्या असं लक्षात आलं की या दोन पैकी तातडीने घ्यावं की याचं सभापती पद आहे, कारण ते पद जे 5-25 वर्षापूर्वी फारसं कोणाला माहिती नसायचं, ते त्या काळात 21 प्रश्न घेतले तरी तुम्हाला लक्षात की स्पीकरवरती किती प्रश्न यायचे। गेल्या 30-35 वर्षापासून या पदाला अतोनात महत्त्व प्राप्त झालं। ते कसं आणि का हे समजून घेण्याचा आपल्याला या आजच्या वाक्यात नम्र प्रयत्न करायचा। काही दिवसापासून आपल्या देशाच्या राजकारणात पक्षांतर, बंडखोरी, राज्यपाल, लोकसभा निवडणुका याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत। अनेकांना या जे बंडखोरी पक्षांतर झाले त्याच्या कायदा केसेस याबद्दल उत्सुकता आहे। लोकसभेचं कार्य कसे चालते, लोकसभेचे अध्यक्ष यांचं महत्त्व काय, कार्य काय, अधिकार काय, याबाबत आज सर्व माहिती सांगण्यात आली। नमस्कार, आपल्या सर्वांचं एस.एन. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या या कॉन्फरन्स हॉलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो। युवक क्रांती दलाच्या वतीने महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, भारत जोडो अभियान, संविधान प्रचारक लोक चळवळ या सर्व संस्थांनी मिळून आजचा हा संविधान अभ्यास वर्ग आयोजित केलेला आहे। हा दर महिन्याला आपण आयोजित करतो आणि भारतीय संविधान विविध पैलूंच्या माध्यमातून समजून घेण्याचा, ज्याला आपण क्लासरूम मेथड म्हणतो त्या पद्धतीने समजून घेण्याचा हा प्रयत्न आपण करतो आहोत। आणि या विविध पैलूंसंदर्भात दर महिन्याला प्राध्यापक अविनाश कोल्हे यांचं पीपीटीच्या माध्यमातून व्याख्यान होतं आणि प्रश्नोत्तरही होतात। आणि या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून जे संविधान प्रचाराचं काम करणारे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्यासाठी अनेक नवीन गोष्टी उलगडून दाखवण्याचं काम हे कोल्हे सर करत असतात। आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने करतो सामूहिकपणे। आणि मी संविधान प्रचारक नीलम पंडित हिला विनंती करतो की तिने हे वाचन करा। संविधान प्रचाराचं काम आमचं गेली अनेक वर्ष चालू आहे आणि या माध्यमातून आम्ही आतापर्यंत जवळजवळ 75,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत। संविधान आता आपण म्हणजे आम्हाला पण अपडेट राहण्यासाठीचे अभ्यास वर्ग आम्ही सुद्धा अटेंड करतो, पण आमची जी पद्धत आहे ती टीओटीच्या माध्यमातून आहे। एकतर ज्यांना संविधान शिकवायचं आहे त्यांनाही ट्रेनिंग देतो आणि दुसरं म्हणजे ज्यांना संविधानामध्ये रस आहे, समजून घ्यायचं आहे, अशांपर्यंत पण आम्ही जाऊन पोहोचतो। आमची मेथड जी आहे ती क्लासरूम टीचिंगच्या ऐवजी आम्ही कार्यशाळा पद्धतीनं घेतो। व्याख्यान हा तर एक भाग आहेच आहे। 15 मिनिटांपासून 2 तासापर्यंतची व्याख्यानं जरी आम्ही घेत असलो तरी पूर्ण दिवसाची कार्यशाळा, 2 दिवसाची कार्यशाळा, सलग 3 दिवसाची कार्यशाळा, वर्षभराचा अभ्यासक्रम असंही आमच्याकडे एक साहित्य आणि मेथड आमच्याकडे उपलब्ध आहे। या माध्यमातून तुम्हाला माझी विनंती आहे की आपल्या भागामध्ये जर किमान 20 लोक आम्ही खरं म्हणजे एक जर व्यक्ती इंटरेस्टेड असेल तर त्याच्याबरोबरही घ्यायला तयार आहोत, पण किमान 20 लोक असावेत अशी आमची अपेक्षा आहे। आणि आपण आपल्या भागामध्ये कार्यशाळा जर घ्यायची असेल तर नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत येऊन पोहोचू। तर तुम्हाला विनंती आहे, या व्यासपीठावरनं मी विनंती करते की आपल्या भागामध्ये कार्यशाळेचं नक्की आयोजन करा। मी आता भारताच्या संविधानाच्या जी प्रास्ताविका आहे त्याचं वाचन करते आणि माझ्या मागे आपण सर्वांनी ती म्हणावं अशी विनंती करते। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. आपण ही संविधानाची प्रास्ताविका आता जी वाचली ते एका अर्थाने आपल्या भारताच्या निर्मितीचं सुद्धा एक स्वप्न आहे, एक जाहीरनामा आहे. आणि अशा संविधानाखाली एखाद्या देशाने 75 वर्ष पूर्ण करणं हा जगातला एक विक्रम आहे. या प्रकारे कोणत्याही देशामध्ये लोकशाही आल्यानंतर ती इतकी सलग 75 वर्ष टिकलेली आपल्याला बघायला मिळत नाही. आणि हा एका अर्थाने आपल्या भारताच्या संविधानाचा एक खूप मोठा आपल्याला सगळ्यांना आधार आहे. विधानसभेतलं जे शेवटचं भाषण आहे बाबासाहेबांचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर हे संविधान आपल्याला अखंड ठेवायचं असेल तर जात आणि धर्मापेक्षा आपल्याला भारतीयत्व महत्वाचं मानावं लागेल. आणि दुसरा एक इशारा त्यांनी सांगितला होता की कुठल्याही एका व्यक्तीच्या हातात संपूर्ण सत्ता एकटवून टाकणं, व्यक्ती महात्म्य हे आपण बाजूला ठेवलं नाही तर हे संविधान फेकून द्यायच्या लायकीचं असेल, असं बाबासाहेबच म्हणालेले आहे. या संविधानाने सर्वांना मताचा एक अधिकार दिला, जो भारतातला एक मोठा चमत्कार होता. तो अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये पण नाही झाला. तो पहिल्या दिवसापासून प्रत्येक प्रौढ माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला. बाबासाहेब असं म्हणाले की राजकीय लोकशाही संविधानाने दिलेली आहे, पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जर आपण नाही देऊ शकलो तर या राजकीय लोकशाहीचाही काही उपयोग राहणार नाही. आणि हेही आपल्याला 75 वर्षामध्ये दिसलेलं आहे की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही, मतदानापर्यंत पोहोचलेलो आहोत. पण हे मतदान या पद्धतीने या लोकसभा निवडणुकीत 4 जूनला त्याचा निकाल बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतो. सर्वात महत्वाचा संदेश या निकालाचा असा आहे की विरोधी पक्षालाही मोठ्या प्रमाणावर लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यामुळे यावेळी 5 वर्ष ही जी संसद चालणार आहे, या संसदेमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा एक खूप चांगला सामना रंगणार आहे आणि याच्यातनं एक प्रभावी मंथन होणार आहे. आणि हे सगळं श्रेय जे जातं ते आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मात्यांना जातं आणि त्यांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. आता आपण जे आज समजून घेणार आहोत ते लोकसभा अध्यक्षांची निवडणूक आता काही दिवसांवर आहे. आपण सर्व त्या बातम्या वाचतो आहोत आणि लोकसभा अध्यक्ष हे अत्यंत महत्वाचं संविधानिक पद आहे आणि या पदाचं काय महत्व आहे, त्यांचे काय अधिकार आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. प्राध्यापक अविनाश कोल्हे दर महिन्याला नवीन विषय संविधानाच्याच चौकटीतला आपल्यासमोर मांडत असतात. प्राध्यापक अविनाश कोल्हे सर हे विद्यार्थी दशेपासून डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे अनुयायी आहेत. युवक क्रांती दलाच्या चळवळीचे ते पाठीराखी राहिलेले आहेत, त्यांनी सहभागही घेतलेला आहे आणि त्यांनी संविधानाच्या संदर्भामध्ये जे विविध लेख लिहिलेले आहेत तेही आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि या सर्व अभ्यास वर्गांचं आपण व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि काही एक आठवड्याभरात आपण हे अपलोड करतो युट्यूबवर आणि ते सर्वांसाठी खुलं असतं. तर हे ज्ञान संविधानाचं इथे पीपीटीच्या माध्यमातून जे आपण समजून घेतो हे अतिशय सोप्या भाषेमध्ये कोल्हे सर आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि ते दर महिन्याला आपण घेतो. पुढच्याही महिन्यात आपण घेणार आहोत. आमचे सहकारी दत्तात्रय जाधव हे स्वतःचा व्यवसाय सांभाळून पूर्ण वेळ या कामामध्ये भारत जोडो अभियानाच्या कामाचा प्रचार प्रसार करत असतात. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी बुके आणि शाल देऊन कोल्हे सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करावं. धन्यवाद संदीप. व्यासपीठावरचे मान्यवर अध्यक्ष आणि माझे संविधान प्रेमी श्रोते, आजचा 10वा अभ्यास वर्ग आणि मागच्या सध्या ठरलं होतं की पंतप्रधान पद याची चर्चा करायची की सभापती पद याची चर्चा करायची. माझ्या असं लक्षात आलं की या दोन पैकी तातडीने घ्यावं की याचं सभापती पद आहे. कारण ते पद जे 5-25 वर्षापूर्वी फारसं कोणाला माहिती नसायचं. ते त्या काळात 21 प्रश्न तरी तुम्हाला लक्षात की स्पीकरवरती किती प्रश्न यायचे. गेल्या 30-35 वर्षापासून या पदाला अतोनात महत्त्व प्राप्त झालं. ते कसं आहे का हे समजून घेण्यात आपल्याला या
आजच्या वर्गात नम्र प्रयत्न करा. आधुनिक काळामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा सभा आणि त्या सभेच्या अध्यक्षस्थानी असलेला सभा, जो आपल्यातच एक असतो. आपण स्वतःहून आपली काही अधिकार त्याला काढून देतो आणि सभा व्यवस्थित पार पाडायला याचे अधिकार तुला. मग कार्यक्रम पत्रिका आली, त्याप्रमाणे कामकाज झालं. कामकाजात तसं होत नसलं तर कामकाजाचं व्हावं यासाठी अध्यक्षांना सभापतींना खास अधिकार आले. एखादा सभासद चांगलं काम करत नसेल तर त्याला सभेतून काढून देण्याचे अधिकार प्राप्त झाले. हे सगळं मॉडर्न लाईफ. आता कुठली सभा घेतली अध्यक्ष अध्यक्षांचा सभा नाही तर तो प्राऊड होतो, खाली टपलीवर उभा असतो. तिथे पण 150 लोक उभे आहेत, तिथे पण 150 लोक उभे आहेत. मग फरक काय? तर ही अधिकृत सभा आहे, सभापती आहे, कार्यक्रम पत्रिका आहे, श्रोते आहे. देश ऑर्गनाइज केलं. ही आधुनिक काळामधलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते उचलून मग तुमच्या लक्षात येईल की हा लोकशाहीचा गाभा निलंबन. जगात 2 प्रकारच्या लोकशाही शासन व्यवस्था आहेत. लोकशाहीच एक अध्यक्षीय पद्धत, अमेरिकेत आहे तशी प्रेसिडेन्शियल सिस्टम. दुसरी संसदीय पद्धत इंग्लंडमध्ये आहे, जी आपल्याकडे सुद्धा बहुवंशी आहे. आता बहुवंशी का म्हणतोय आपण? कारण आपण संदीपला तसं म्हटल्याप्रमाणे सुदैवाने आपले संविधान तयार करण्यात जी 250-300 लोक उभी होती ते 1 पर्यंत 1 होते. त्या क्षणी भारतात जे सगळे जे हुशार लोक होते ते तिथं होते. एक तर महात्मा गांधी जे बाहेरून मार्गदर्शन करत होते आणि जीनासाहेब ते त्यांच्या काढण्यासाठी उभे होते. बाकी बाबासाहेबांपासून राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, आमचे पंजाबराव देशमुख, ते कोण नव्हतं, उलट विचारा कोण नव्हतं. आणि 90% लोक इंग्लिश अमेरिकेला शिकले होते, कायद्याचे अभ्यासक होते, बॅरिस्टर होते, प्रॅक्टिसिंग लॉयर होते. आणि त्यांनी केलेली घटना ही साऊंड घटना आहे. त्या संसदेत त्याचप्रमाणे आपण जगात अगदी शेवटी घटना करायला पाहिजे. पहिली घटना इंग्लंडची, लिखित घटना अमेरिकेची 1786, त्याच्यानंतर न्यूझीलंड सगळ्यांचं झालं. आपण सगळ्यात शेवटी केली कारण आपण अनेकांकडून चांगल्या गोष्टी घेतल्या आणि आपल्या घटनेत आणल्या. म्हणून आपण इंग्लंडकडून थोडंसं घेतलं, अमेरिकेकडून थोडंसं घेतलं आणि भारतीय घटना आहे. इथे इंडियन कॉन्स्टिट्यूशन झेरॉक्स कॉपी नाही आहे अमेरिकेची किंवा इंग्लंडची. त्याच्यातलं चांगलं आपली परंपरा, आपला इतिहास, आपला वैदिक 22 भाषा असलेलं देश जगात नाही. आज 192 देशांमध्ये कुठल्या देशामध्ये 22 भाषा सरकारने मान्य केल्या. 22 भाषा अधिकृत नोटवरती तुम्हाला दिसेल 10 रुपये आणि 10 रुपये त्याच्या 22 भाषा देश जगात कुठे नाही. नॉर्मली 2 भाषा जास्तीत जास्त खरं तर एकच भाषा, जर्मन, जर्मनी, फ्रेंच, फ्रान्स, रशिया. एक भाषा एक देश, अख्खा देश एक भाषा बोलतो. इथं तसं नाही. याच पुण्यामध्ये तुम्ही एखाद्या साऊथ इंडियनशी बोला, तो काय बोलतो तुम्हाला समजण्यात तुम्ही काय होतं याच पुण्यात. म्हणजे मला असं पण नाही गरज नाही. इतकं वैविध्यपूर्ण देश चालवायचा असेल तर आपल्याला आपली घटना आपल्या तऱ्हेने बोलतो. लोकांकडून आपण प्रेरणा घेऊ, काही गोष्टी घेऊ सुद्धा, पण आपल्याला आपलं वास्तव विसरता कामा नये. म्हणून भारतीय घटना कशी या दोन्हीची अनेक याची प्रभाव आणि बदलली. आता ह्या 2 याच्यामध्ये फरक काय पडतो सभापती या दृष्टिकोनातून? तर अमेरिकन पद्धतीमध्ये पूर्णपणे सत्तेचं विकेंद्रीकरण, सेपरेशन ऑफ पॉवर. तिकडची लोकसभा आणि तिकडचा राष्ट्रपती याच्यात एकमेकांशी काहीही संबंध नाही. मी अमेरिकेत गेल्यामुळे तुम्हाला फिजिकली सांगू शकतो, लोकसभा जर लोणावळ्यात असेल तर अध्यक्षाचं ऑफिस पुणे स्टेशन आहे. काही किंमत संबंध. तुम्ही तुमचं काय करायचं करा, मी माझं काय करायचं. पूर्णपणे सत्तेचं विकेंद्रीकरण. तर तिकडे सभापती कोण आहे त्याला अध्यक्षाला काही देणं घेणं नसतं. कारण तुम्ही तुमचं काही करा, मला माझा जो अधिकार दिलेला आहे मी सरकार का आपल्या क्लास आहे काय करायचं आपण बघू. म्हणून स्पीकर आहे तो डायरेक्ट रोल थेट भूमिका नसते अमेरिकेमध्ये. कारण तिथे कम्प्लीट सेपरेशन ऑफ पॉवर आहे. जे फ्रेंच तत्वज्ञ होता मॉन्टेस्क्यू त्याने आधुनिक काळात हे तत्व दिले जगाला की सत्तेचे केंद्रीकरण हे डेंजर आहे. म्हणून सत्ता तोडलीच पाहिजे. थोडी याच्याकडे, थोडी त्याच्याकडे, थोडी त्याच्याकडे, थोडी त्याच्याकडे नाही, म्हणजे कोणी शिरजोड होणार नाही. लोकशाही शासन व्यवस्थेचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. औरंगजेबाच्या काय सगळी सत्ता त्याच्याकडे, अकबराच्या काय सगळी सत्ता त्याच्याकडे. आता तसं नाही. म्हणून लोकशाहीमध्ये मागे काय जाता येत नाही. पण मागे जाण्याचं काही नाहीच आहे. कोणाकडे मागे जाण्याची सत्ताच नाही. पूर्ण देर इज नो कम्प्लीट पॉवर सेंटर. इट्स अ डिव्हिजन ऑफ पॉवर. सत्तेचं विकेंद्रीकरण हा काय सत्ता आहे. सत्तेचं दुभाजन आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण तोडायचे नाही. थोडी याला द्या, थोडी त्याला. आणि
संसदीय शासनाला काय असतं की जो खासदार असतो तोच मंत्री असतो, तो मंत्री असतो तोच खासदार. त्याचं फ्युजन तुझी करतो ना तसं फ्युजन. त्या मोदी साहेब आतमध्ये येतात त्या आमदार पत्रकार म्हणून येत नाही, वाराणसीचे खासदार म्हणून येतात. उद्या जर सरकार पडलं आणि नवीन सरकार आलं तरी मोदी साहेब आत येतीलच, कारण मी खासदार आहे. खासदार केलं, माझं खासदारकी केली नाही, माझं पंतप्रधान केलं, मला पक्षाने काढलं आणि सरकार पडलं. काय वाटतं ते 1000 प्रकारचे सरकार जाऊ शकतं. आपल्याला महाराष्ट्र तुम्हाला आठवत असेल 2008 साली देशमुख सरकार होतं, मुंबईत हल्ला झाला, देशमुख राजीनामा गेला, काँग्रेसचं सरकार राहिलं. ते पक्षांतर्गत बदल आहे. सरकार पडलं नाही, नवीन निवडणुका झाल्या नाही, पक्षाने ठरवलं की हा माणूस तितकाच चांगलं काम करते, पक्षाची बदनामी होते, त्याला काढा, नवीन वाटतं. असं नाही होऊ शकत. असं संसदीय राजकारणात करायचं होतं. त्यावेळेस पक्षाची सत्ता गेली नाही, माणूस बदलला. उद्या सध्या मोदी साहेबांना बरं वाटलं नसतं आणि त्यांनी राजीनामा देऊन नवीन माणूस झाला ते मोदी साहेब आत येतीलच. त्या 282 मोदी साहेब आहेत. नोडी काय स्टॉपिंग फ्रॉम दॅट. सोनिया गांधी आहेत तिथं. मनमोहन सिंग माझे पंतप्रधान आहे म्हणून काय झालं, पण आज येतो मी आणि मी पंतप्रधान नाहीये, मी खासदार आहे, प्राईम म्हणून काय MP मेंबर ऑफ पार्लमेंट ही माझी पहिली आयडी. त्याच्या आत आल्यानंतर मी अशा पक्षात आहे, त्या पक्षाकडे बहुमत आहे. व्हेरी गुड, तुम्ही इकडे बसा. त्या बहुमत असलेल्या पक्षाने ठराव केला आणि मला नेतृत्व केलं म्हणून मी पंतप्रधान झालो. संसदीय लोकशाहीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान निवडत नाही, तुम्ही पक्ष निवडता. कोणाला मत दिलं रे? भाजपाला मत दिलं, सेनेला मत दिलं, बसपाला मत दिलं, समाला मत दिलं. त्या पक्षाला बहुमत आलं, त्या पक्षाने ठरवलं कोणाला मुख्यमंत्री पंतप्रधान करायचं, तुम्ही नाही. तुम्ही पक्षाला मत दिलं बाहेर, तुमची भूमिका समजा. असं लिहून दिलेलं नाही कोणी. आज सुद्धा भाजपाने ठरवलं तर मोदी साहेबांच्या आधी कोणाला पंतप्रधान करते, काही लिहून दिलं नाही की आम्ही जिंकलं मोदी साहेबांना पंतप्रधान करतो. लक्षात घ्या, संसदीय पद्धत म्हणून संसदीय पद्धतीमध्ये सभागृह आणि सभापती महत्वाचं. जे होतं ते सभागृह, सगळं सध्या सभागृह झालं. ठराव येतो, चर्चा होतं, बजेट पास होतं, बजेटमध्ये चर्चा होतं, कट मोशन देतात. जे काय सरकार होतं, सरकार काय ते 550 लोक बसून ठरवतात ते सरकार. त्याच्यात सत्तारूढ पक्ष असतो, विरोधी पक्ष असतो. सो बेसिकली हाऊस सभागृह हा लोकशाही संसदीय शासन व्यवस्थेचा काम. परदेशी आपण नेहमी बघत असतो, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण परदेशी घेतल्या. इंग्लंडमध्ये अशी प्रथा आहे की जर एखाद्या व्यक्ती सभापती झाली तर नंतर तो म्हणजे कन्व्हेन्शन आपल्याकडे पण ते बऱ्यापैकी पाळल्या जातं, तो पक्षाच्या वर जातो, कारण तो अंपायरच्या भूमिकेत. आता तो क्रिकेटच्या मॅचचा अंपायर असतो, दोन भेट आहेत, सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष आणि मी अंपायर. कोणाला चुकलं ते सांगा. मी जरी सत्तारूढ पक्षातून आलेलो असलो तरी आता मी सत्तारूढ पक्षात आहे. म्हणून अमेरिकेत इंग्लंडमध्ये अशी प्रथा आहे की जर एकदा तुम्ही सभापती झाला तर तुमच्या मतदारसंघातून तुम्ही पुढची निवडणूक बिनविरोध द्या. म्हणजे मग तुम्हाला पक्षाचा विचार करायचा नाही. तर मी आता पक्षाला मदत नाही केली आणि पुढच्या निवडणूक ते निवडून आलं, पुढच्या 29 ला काय होईल, नाही मला तिकीट दिलं तर माझं सभापती पद पण गेलं, खासदारकी पण गेली आणि मी राष्ट्रातून बाहेर पडतो. ती भीती नसावी म्हणून इंग्लंड कॅनडामध्ये सभापतीचा आपोआप बिनविरोध होते. लक्षात आलं. सो ही डज नॉट गेट गायडेड डिक्टेटेड बाय पार्टी कन्सिडरेशन. हा त्यातला मार्ग. आपल्याकडे अजून आपली लोकशाही इतकी प्रगत झाली नाही, पण असं आज उद्या परवा आम्ही काय म्हणतात मुळात आशावादी होईल आणि ते होईल. जसं समाज बदलतो तसं माणसाला पण लावतात. आता तीच मॅच्युरिटी बघितली ना आपण. लोक 400 बोलत होतो, 300 जवळ गेले नाही. एक कुठेतरी बाहेर मोठा एक समाज आहे ना, तो शांतपणे विचार करतोय, तो ऐकतो आणि तुमच्याकडून बोलून जात नाही, विचार करून हे करतो. आणखी किती पुरावे द्यायचे? जर 10 वर्षांची पुरावे मिळत असतं. आशेवादी हा आशावादी भाबडा नाही आहे, हा आशात अनुभव आहे. मागच्या वर्षी आम्ही गप्पा करत नाही की आम्ही 77 साल बघितले, 2024 पण बघू, बघितलंच ना. आणखी काय पाहिजे? नाही. स्वतंत्र भारतात अगदी पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण लोकशाही शासन व्यवस्थेने प्रगती केली. हे विठ्ठलभाई पटेल आपले सरदार पटेलांचे मोठे बंधू
दोघी बॅरिस्टर दोघी वकिली करत होते. मग ते बरे ठरले आता बॅरिस्टर व्हायचं. तर आधी सरदार पटेलचा नंबर लागला. त्याने वगैरे मी मोठा बाबा मला आधी जाऊ दे म्हणून हे आधी जाऊन झाले. मग सरदार पटेल गेले. हे विठ्ठलभाई पटेल 25 साली म्हणजे प्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या 22 वर्ष अगोदर एक भारतीय तेव्हाच्या लोकसभेचा सभापती झाला. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल निवडणुका सुरुवात झाली होती. 23च्या निवडणुका, 37च्या निवडणुका, 46च्या निवडणुका. त्यामुळे सभापती काय असतो, सभापती कार्य काय चालतं, सभापती करतो कसा, सभापती दिसतो कसा आनंदी, हे सगळं आपल्याला 25 सालापासून एक भारतीय जाहीर बसलेला आणि पहिले भारतीय जे लोकसभेचे तेव्हाच्या लोकसभेचे सभापती नाही हे जी.डी. मावळकर अहमदाबाद हे स्वतंत्र भारताच्या पहिले सभापती. आणि पार्लमेंटरी कन्व्हेन्शन असं असेल की पंतप्रधानांकडे पाहिजे इथे तुम्ही साडेपाचशे हजारांपैकी मोदी साहेब लालबहादूर शास्त्री सगळे माझ्या दृष्टीने. त्यामुळे तुम्ही जर पार्लमेंटरी डिबेट आणि मी तुम्हाला एक सिनियर म्हणून सांगतो की महिना 2 महिन्यातून जेव्हा ज्या शक्य असेल त्या पार्लमेंटरी डिबेट पार्लमेंट चालते कशी, ज्या सभागृहात आपण चर्चा करतो सभागृहात आणि चालतं कसं, आमचं कसं सुरू होतं, ठराव कसा पाडला जातो, कोणाला किती वेळ दिला जातो, असे त्या लहान मुलांना असे आकार करतात. हां बोल राजनाथ सिंग बोल क्या देणार, हां बोल सुळे मॅडम हा बोल हे आकार ऐकत होते. असं त्याला ते मॅनेज करावं आणि तिथं तो सभाधिकारी त्याला सभेतापती म्हणतात, सभापती. आणि कन्व्हेन्शन असं की तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये सुप्रीम आहे, प्राईम मिनिस्टर पण त्याच्या खाली आहे, तो सुद्धा न्याय कमिशनर म्हणून आहे, न्याय गो सर म्हणून हे सगळं बघा. मोदी साहेब पण जाऊन येऊ असं खानाखुणा करून ठीक आहे परत दारातील, कारण तो सभापती त्याचे हे पाळल्या सगळे पाळतात. म्हणजे तो ते पक्षाला मानावं जातं पण जे राजकारणी वाटायची पद्धत आहे तिथं फारशी गडबड होती. तर त्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पंडित नेहरूंनी मावळकरांना पत्र पाठवून बोललं की मला जरा भेट आले. मावळकरांनी ताबडतोब उत्तर दिलं की ते सभापती आहे, तुम्ही माझ्याकडे येते मी तिच्याकडे. पंडित नेहरू हाडाचे लोकशाहीवादी असल्यामुळे त्यांनी ताबडतोब माफी मागितली आणि त्यांच्याकडे भेटलं. कारण सभापतीचा मान राखला असतं त्या हेराची 2-3 नंबरचा पोस्टवरती असते. भारत सरकारची जी हे असते काय म्हणतात प्रोटोकॉल त्याच्या 3-4 नंबरचा सभापती असतो त्याखाली सगळे, कारण तो त्या सगळ्या सिस्टमचा हेड. टॉरेंट नो कलाम म्हणजे असं म्हटलं की स्पीकर ऑफ लोकसभा शॅल बी चोजन फ्रॉम वन अमंग द मेंबर्स. जे 550 खासदार निवडून आले त्यांच्यापैकीच एक सभापती, तुम्ही मी नाही. म्हणजे आधी खासदार त्याच्यातला सभापती ही त्याची. आणि जोपर्यंत लोकसभा जिवंत आहे तोपर्यंत सभापती पण जिवंत आहे. ज्या क्षणी लोकसभा भंग पावली त्या आपल्याकडे ज्योतिकांनी पण कोर्ट आणून येतो लोकसभा. आज लोकसभेचं आयुष्य संपलं त्या दिवशी संध्याकाळी सभापती पद हे सुद्धा हा मुद्दा संपला. पहिली गोष्ट एकदम दिसारी की उद्या जेव्हाशी म्हटलंय कारण सगळ्यात जुन्या टेक्स्टमध्ये ही म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट ते 24च्या काळात 101 वर्षापूर्वी जेव्हा स्त्रीमुक्ती स्त्रियांचा मताधिकार सगळे चर्चा यायला लागले होते, सेटल झाले होते, त्या ठिकाणी लढे सुरू होते, तेव्हा रुझवेल्ट मॅडम म्हणाला की जिथे ही आहे ना तिथे शी पण वाच. कायद्याच्या भाषेत जे लिहिले तसंच आहे ना, ही म्हणजे ही मग बाहेर कधी अर्थ नाही तसं नाही आहे. ही आहे ना ते देवानी शी लिहिले असं समजायचं, ही औरची म्हणत आहे म्हणून हे आता आपण ही औरची म्हणतो आता आपण स्त्री पुरुष समानता मान्य केली. त्यामुळे आपल्या समोर माझं मॅडम ते इंदोरच्या त्या लोक सभापती होत्या मागच्या वेळेस सुमित्रा महाजन. त्यामुळे ही आणि शी हे काही हवेत बोलत नाही मी, जे झालेलं आहे त्याच्याकडून नजमा हत्तूला होत्या, मीरा कुमार होत्या. म्हणजे आता हिशोब काढण्यापेक्षा 7 नाव तर सर काढते 60-70 वर्षामध्ये 7 बायका खूप झाल्या. प्रिसाइडिंग ऑफिसर पीठासीन अधिकारी त्याचा तो इन्चार्ज असतो. दुसरं म्हणजे लोकसभेच्या सर्व अधिवेशनांच्या तो अध्यक्ष होतो सेशन. तिसरा मुद्दा जसा वर्ग शांतपणे चालवतो तशी लोकसभेचं काम शांतपणे चालावं याची जबाबदारी सभापती ऑर्डर. आणि त्याच्यासाठी जर त्याला त्यासाठी काही अधिकार दिलेले आहेत, कोणाला शिक्षा करायची, कोणाला बाहेर काढायचं, उचलून बाहेर नाही जातं. ते मार्केल असतं बघा, उठाव नाही उठाव फिजिकली उठाव म्हणजे 4 येतात असं उचलतात आणि घेऊन जातात.
त्याला 8 दिवस ऐकायचे, 8 दिवस शिक्षा. हे आणि तिथे चर्चा नाही, 8 दिवस का 4 दिवस का नाही. तो पण होता, त्याला काय 4 दिवस, मला 8 दिवस नाही, फायनल पॉवर इथे चर्चा. म्हणजे याला ऑलमोस्ट डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतात. तशा पॉवर काही काही कॉन्टेक्स्टमध्ये सभापतीला देते. नाहीतर सभागृहाचं कामकाज चाललं. आपण किती वेळा बघितलेले मारामारी करतात, खुर्च्या फेकतात, मडामडी करतात. आपल्या महाराष्ट्रात समुद्र मोठी येते, त्याचं पेटत पेपर फेकून मारतात, रस्त्याकडे मारतात. अशा वेळेस विचार सभापतीने काय करायचं, तर घंटीमध्ये त्याला बाहेर. हे सगळे अधिकार आहेत आणि त्याला शेवटी सभागृहात फायनल पॉवर अंतिम करता येईल. तिथे चर्चा आहे, असं का तसं का, त्याला का काढलं, मला काय काढलं, 14 दिवस काढला, दिवस काय, गोंधळ हाताबाहेर गेला, तहकूब. आता 7 वाजले, 2 तासांनी तहकूब, अर्ध्या दिवस तहकूब, उद्यापर्यंत तहकूब, 4 दिवस तहकूब. जसं गांभीर्य जसं हे असेल तर तिथं त्याला असं काम असं विचारलं. म्हणून सभापती आता कधी सरकार ते नाही की रिप्रेझेंट लोकसभा आणि पब्लिक इंटरनॅशनल फोरम हे खूप सिरियसली गोष्ट, याचे खूप इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस होतात, चर्चा होतात. भारताचा अनुभव काय, पाकिस्तानचा अनुभव काय, न्यूझीलंडचा अनुभव काय, इंग्लंडचा अनुभव काय, आणि त्याच्यातून सगळ्यांना लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये चांगलं व्हावं. तुमचा अनुभव काय, आमचा अनुभव काय, हे आदान प्रदान सतत होतं. त्यामुळे आपल्याला ह्या महत्त्वाच्या बातम्या नंतर म्हणून त्याचे सभापतीचे दौरे खूप सुरू असतात. सभापतीला भेटायला परदेशी अभ्यासक, परदेशी प्राध्यापक, परदेशी निवृत्त सभापती हे सुद्धा जातकांच्या इथं अनुभव झालेला आहे ना, की कुठल्या ठिकाणी काय काय होऊ शकतं, आमच्याकडे कसे नियम आहेत, तुमच्याकडे नियम आहेत. तसं रेग्युलर इंटरॅक्शन हे होत असतं. त्याच्यातून जगभरच्या लोकशाही शास्त्र व्यवस्था, संसदीय शास्त्र व्यवस्था अधिकाधिक सुदृढ व्हाव्यात, एकमेकांच्या अनुभवातून शिकावं असा त्याच्यामध्ये अपेक्षित. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इम्पार्शियल क्रिकेटच्या मॅच. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा भारत पाकिस्तान मॅचेस सुद्धा सुरू झाल्या आणि भारताची टीम गावकरच्या कॅप्टनशिप करी पाकिस्तान आहे. तिकडे शक्कू राणा नावाचं अत्यंत खूप प्रसिद्ध अंपायर, ताऊ द्यायचं असतं ते एलपीडब्ल्यू वगैरे सोड काय तेव्हा ते लायब्ररी नव्हते, रेनाऊ द्यायचं असतं. गो त्याच्या विरुद्ध टीका, तो खांबे निघाला, तो शांत बरोबर आहे, आऊट काय ना माझे लोक आहेत, निकल आऊट दिले. शेवटी घडलेला विरोधाला क्लीन बोल्ड झाला एक पाकिस्तानचा बॅट्समॅन. मग गावाकडे आता तरी आउट आहे की नाही. त्याच्यानंतर आता थर्ड अंपायर आणतात, हे उभी झालं नाही. आता भारत पाकिस्तान, इंग्लंड ऑस्ट्रेलिया असेल तर भारत बांगलादेश असेल तर श्रीलंका भारत असेल तर ऑस्ट्रेलिया, हा बाहेरचा अंपायर का, कारण आता तो शिकलो ना आपण, समाज एक जग म्हणून पण आपण शिकतच असतो की असं जर पार्टिटी करायला तर मॅचची गंमतच गेली आहे. ती गंमत नाही म्हणून इम्पार्शियलिटी पाहिजे. आणि या संदर्भात आपण अभिमानाने नाव घेतलं पाहिजे सोमनाथ चॅटर्जींचं. 2008 ते सभापती होते तेव्हा सरकार विरुद्ध ठराव आला, ते कम्युनिस्ट पार्टीचे CPMचे. त्यांना CPMनी एक मताने ठराव करून सांगितलं की तुम्ही ठरावाच्या बाजूने मतदान करा. मी सभापती मी करणार नाही. त्यांना पक्षातून काढून टाकलं. त्यामुळे काही झालं तरी मी सभापती पदाची शान कमी होऊ देणार नाही. तुम्ही पक्षातून काढा, पण 40 वर्ष पक्षात काढलेलं काल आलेलं नाही कोण. सोमनाथ चॅटर्जी ॲट एज ऑफ 70 त्यांनी पक्षात 40 वर्ष, तुमचं वय एवढं वर्ष पक्षात घडले, तो पक्ष मला बाहेर काढतो का, कारण पण तत्व महत्व ते सभापती इज अबाउट अत्यंत रेअर परिस्थितीमध्ये त्याला काय म्हणतो अशा परिस्थितीत तुम्ही मतदान करू शकतो. ते 50 इकडे पडले, 50 इकडे पडले, ठराव महत्वाचा आहे, ठराव पुढे गेला पाहिजे, अशा मतदाराला कास्टिंग वोट म्हणतात, तो टाकतो. बाकी 40 इकडे पडले, 20 इकडे पडले, आता माझी काय करत आहे. अशा नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये सभापती मतदान करत नाही, कारण तो हिज अबाउट कोरम. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत अजूनही याचं सांगतो, ती नुसती सभा घेऊन आल्यात नाही, ती सभा अधिकृत व्हायची असेल, अधिकृत लीगल, तर त्याला गणसंख्या लागते. कोरम तो किती आहे आपल्याकडे पाहतात की 10% आहे. जे 550 पैकी 55 खासदार पाहिजे कमीत कमी. बदलेण्याची केस घडली हे तुम्हाला पण सांगतो. हे पार्टी हे सभागृहातलं बिहेवियर बाहेरचं बिहेवियर हे 2 वेगळे होते. हे बाहेर एक म्हणजे छान मित्र, छान म्हणजे छान मित्र,
आणि सगळ्यांना तेच चालतात. त्यात मारामाऱ्या पक्ष ते सगळं तेही खरं आहे आणि मी सांगतो तेही खरं आहे. काहीतरी महत्वाचा मुद्दा झाला तर इंदिरा गांधी तावातावानी बोलत होते, आता ठराव चर्चा येणार मधुरी गोखले कळण जनसंख्या नाही सगळं बोलत. कारण याचे बारकावे हे मधुलेसारख्या माणसाला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा अडचणी तेव्हा इंदिरा गांधी सुद्धा मधुलेमध्ये बोलून घ्यायची की भाई मधुबैलाला देखो बराबर यायचं मोठी मिटिंग नंतर करू, पण हे सगळं टेक्निकल बरोबर असते की बोलू नका. नंतर तुम्ही बाहेर यायचं मतदान करा, तो इश्यू नाही, तुम्हाला माहिती तुम्ही मतदान करणार, पण हे बरोबर आहे की एवढंच नका पण तेवढं कुठल्या ते तांत्रिक मुद्द्यावरती पडदे आले. अशी ती एक प्रकारची काय म्हणतात बंधुभाव असतो, मैत्री असते. तिथं तुम्हाला लक्षात येतं की 10% जनसंख्या सतत, त्यामुळे जो प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये संसदीय कामकाजाचा मंत्री असतो, पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर, त्यात काम हेच आहे. तो सुद्धा तसा उभारून बोलत असतो 54% नव्हे चला त्याच्या आम्ही चालला जनसंख्या करतो आणि महत्वाचा ठराव आहे. अतिशय महत्वाचा ठराव असेल जेव्हा पक्षाला जाणीवपूर्वक पक्षात एखादा मुद्दा रेटायचा असेल तर ते मग काय व्हीप जाहीर करतात. 2 ओळीचे पत्र टाईप करतो, सगळ्या पक्षाच्या खासदार देतो की उद्या 3 वाजता प्रत्येकाने कंपल्सरी अटेंडन्स, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सक्तीची हजेरी लावा आणि मतदान करा. 3 ते 3:30 मध्ये जो ठराव 3:30 वाजता अर्धा सभागृह पाहिजे. असं सुद्धा तुम्हाला पार्लमेंटरी अफेअर मिनिस्टरचं ते कामच असतं की सभागृह व्यवस्थित जाण्यासाठी सत्तारूढ पक्षाकडून सभापतीला मदत. कारण बहुमत तुमच्याकडे, तुमचे जर खासदार बाहेर गेले तिथे जनसंख्या कशी आणणार? जनसंख्या कोरम हा एक असणं, नाही तर आपोआप जे झालं ते सगळं इलिगल होत नाही. इट्स नॉट बाइंडिंग. हे काय बेकायदेशीर केलं नाही आपण, पण हे इरेग्युलर आहे, नियमाप्रमाणे झालेलं नाही म्हणून बंधन करणे मुद्दा बरोबर आहे. हा मुद्दा तुम्ही जनसंख्येने लावा मी मान्य केली, पण आता जनसंख्या नाही हे तितकंच. त्यातलं म्हणजे हे सगळे तांत्रिक बाजू आहेत. यासाठी प्रत्येक पक्षामध्ये सगळे तांत्रिक बाजू समजून घेणारे मुद्दे असतात. ते सगळे सरकारला पडद्यामधून मदत करत असतात, सल्ले देत असतात की जनसंख्या पाहिजे. आणि ही डज नॉट नॉर्मली वोट, पण जेव्हा टाय होतो 50-50 तेव्हा म्हणतो पासिंग होतात. अशी केस 100-100 निघाले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ऍडजस्टमेंट, की आता सरकारची फजिती होते, सरकारचे उत्तर नाही आहे. हे जे प्रश्न विचारतात हे उत्तर विचारण्यासाठी विचारत नाही, त्यांच्याकडे उत्तर असतात. तुम्हाला माहिती किती लोक भुसावळला रेल्वेचा ऍक्सिडेंट झाल्यामध्ये किती लोक मेले मला माहिती आहे, नाव काय माझ्याकडे, तुम्ही उत्तर द्या. 12-22 कधी 22 दिल्ली दिले सरकार मस्करी करतो. तुम्ही 12 सांगता की 22 सांगतो, तुमच्याच माणसाचा रेकॉर्ड देतो तुम्हाला. त्याच्यातून काय सिद्ध होतंय की तुम्ही सरकार चालत नाही. जी माहिती तुमच्याकडे पाहिजे ती माझ्याकडे आहे, मग मी तिथं बघतो तुम्ही उठा. त्याच्यात न सांगितलेला मुद्दा काय, यू आर नॉट कॉम्पिटंट, वी आर कॉम्पिटंट. सो मी तुम्हाला खो देतो, बाहेर व्हा. तुमच्या पक्षाला खो देतो, बाहेर बेटर करतो, बेटर सेवा. हा त्याच्यातून हे सगळं जर होऊ द्यायचं नसेल तर सभापती काय पक्षाने फार प्रयत्न करतो. हे काय बरोबर अशा परिस्थिती होतं ठीक आहे, फार बोंबावून झाली म्हणून मग सत्तारूढ पक्षाचे लोक बोंब करायला लागतात. आणि मग त्याचा फायदा घेऊन सभापती होतो की नाही फार गोंधळाला कामकाज होऊ शकत नाही. उद्या सगळ्यापर्यंत तर म्हणजे तो ठराव जो मतदानाला येऊन सरकारची फजिती होऊ शकली असती की आता मतदानाच्या ठरावावरती सरकारच्या विरोधात 4 लोक भरपूर तयारी करून आलेले आहेत, सरकारने त्याला अडचण आणणारे प्रश्न करू शकतात असा अंदाज आला की तहकुबीचा मुद्दा येऊ शकतो. त्यामुळे तहकुबी सुद्धा नेहमी न्याय्य कारणासाठी होते असं नाही. किती वेळा आपला पक्ष आपलं सरकार वाचवण्यासाठी सुद्धा होते. की आता अन्न समजा फूड डिपार्टमेंट शेती मंत्र्यावरती प्रश्न सुरू आहे, शेतीवरती दरावर आहे, तर कोणते उत्तर ते म्हणजे डिटेल देऊ शकणार ना की कांद्याची 40 लाख टन आयात केली आहे, कधी लवकर म्हणजे कधी लवकर म्हणजे काय उद्या परवा ठरवा लवकर म्हणजे काय सांगा. म्हणजे मग सभापती त्याच्या लक्षात की आपल्याला काढलं ठीक आहे कल वो काम आहे द्यावं अभ्यास. अशा तऱ्हेने सुद्धा सत्तारूढ पक्षाला सभापती वेळानंतर मदत करू शकतो. पहिला मुद्दा लक्षात घ्या, क्वचित संयुक्त अधिवेशन घ्यावं, राज्यसभा लोकसभा
जेव्हा राज्यसभेने एखादा ठराव पास केला तो लोकसभेने नाकारला, लोकसभेने पास केला, राज्यसभेने नाकारला, आता डेडलॉक आला. अशाच काय करायचं तर संयुक्त सेशन, जॉईंट सेशन, त्याच्या सभापतीपदी आपोआपच लोकसभेचा जबाब घेतो, राज्यसभेचा अध्यक्ष नाही. कारण ह्या लोकसभाची 500 लोकांचा मी हेड आणि तू 250 लोकांचं हे कर. त्याच्यामुळं आणि असे आतापर्यंत 3 वेळा संयुक्त अधिवेशन झालेले आहेत. एकतर साली हुंडाबंदीच्या वेळेला कायदा इकडे पास होता, तिकडे होता, तिकडे होता, इकडे पास होता तेव्हा, आणि तो शेवटी जॉईंट सेशनमध्ये कसं होतं, इकडचे 550, तिकडचे 250, 750 लोक, 800 लोक तिकडे बसतात. इकडे आमचं बहुमत आहे 300, तिकडे आमचे 100 आहे, 400, 800 की 400 आम्ही म्हणतो तुझं, पण ते ऑन रेकॉर्ड होती यावं म्हणून जॉईंट सेशन हा डेडलॉक काढलाच पाहिजे. आता ते पक्षांतर बंदी कायदा त्याच्यानंतर आपण ते अभ्यास करणार आहोत. त्याच्यामुळे आता पक्षाच्या आदेशाप्रमाणेच तुम्हाला मतदान करावं. 85 सालाच्या अगोदर 52 ते 85 तुम्ही वेळ आली तर तुमच्या सरकारच्या विरोधात पण मतदान करा. असं न्याय हो, मान्य हो की हा पक्ष आहे, माझा पक्ष आहे, पण हा मुद्दा माझा पक्षाचा मला मान्य. अशा परिस्थितीमध्ये काय तर मी पक्षाच्या विरोधात अधिकृत हापर करू, गुपचूप नाही, अधिकृत पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध मतदान करतो. ते बँकिंग सर्व्हिसेस कमिशन 78 आणि कोटा जेव्हा कायदा आला पहिल्यांदा 2002 तेव्हा जॉईंट सेशन केलं. 3 आजपर्यंत 70 वर्षामध्ये आपल्याला 3 वेळा संयुक्त अधिवेशन घेण्याची गरज आली. तिथं सभापती हा पदसिद्ध अध्यक्ष. सगळ्यात त्याच्यानंतर आलेलं विधेयक, सादर केलेलं विधेयक जे वित्त विधेयक आहे, ती साधं विधेयक आहे. 2 प्रकारचे विधेयक आहे, मनी बिल, नॉन. आता त्याच्यात हे शब्द नाही, त्याच्यात ट्रिक्स आहे. मनी बिल असेल वित्त विधेयक तर ते फक्त लोकसभेत पास झालं तर राज्यसभेमध्ये फॉर्मॅलिटी होऊन जात. राज्यसभा चर्चा करते, मतदान करते नाही करत, आणि ते मग राष्ट्रपतींकडे सही करतात. म्हणजे ज्याची हाती लोकसभा तो पैशाचा व्यवहार करू शकतो. नॉर्मल विधेयक असेल तर लोकसभेत पास झालं पाहिजे, राज्यसभेत पण पास झालं पाहिजे. राज्यसभेत पास झालं पाहिजे, लोकसभेत पण पास झालं पाहिजे, मग राष्ट्रपतींकडे. जेव्हा भाजपाचं राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं तेव्हा त्यांनी जीएसटी आणायचं होतं, पण त्यांनी जीएसटी लोकसभेत टाकला आणि राष्ट्रपती सभापती सत्तारूढ पक्षाचा असल्यामुळे त्यांनी जीएसटीला नॉन मनी बिल सांगितलं आणि ते फक्त लोकसभेतून टाकलं. म्हणून जीएसटी येऊ शकला, नाहीतर राज्याकडे वाढला. हे सगळे त्यानंतर पार्लमेंटरी टूल्स आहेत. लोकसभेचे कामकाज सत्तारूढ पक्षाला चालवण्याचे सगळे ट्रिक्स आहेत की आपल्याला असं करायचं असेल ना तर राज्यसभेत अडकणार. मग काय करायचं, सभापतींना सांगायचं त्याला मनी बिलाचं स्टेटस. म्हणून त्या मनी त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात अजून केस पेंडिंग आहे की जीएसटी नॉट मनी बिल राज्यसभेत येऊ दे. तर जीएसटी तुम्ही काय केलं, नवीन कर ते टाकले नाही, आहे त्या कराची स्वरचना केली. ह्या 3 ग्लासाची प्लास्टिकच्या ग्लासमधून पाणी पिलो, बदल काय झाला, पाणीच पिलो ना, का कोकाला नाही पिलो, फक्त ग्लासाचा मेटल बदल, मेटलसाठी प्लास्टिकचा ग्लास बदलला. हा काही ड्रास्टिक बदल नाही आहे. सेस टॅक्स, ऑक्ट्रॅक हे सगळे हे करून त्याच्यासाठी नवीन करायला करत ते नाही केले. मग अशा परिस्थितीत जीएसटी हा मनी बिल कसा होऊ शकतो, त्याच्यावरती याचिका सुप्रीम कोर्टात अजून पेंडिंग आहे. हे म्हणून त्याचं जे प्रमाणपत्र असतं ते ठरवलं की त्याचा कोणता प्रवास कसा होतो. त्याचे मनी बिल म्हटलं तिथं पास होईल, राज्यसभेत जाईल नाही जाणार, तिथे राष्ट्रपती आणि मग ते त्याचं कायद्यामध्ये रूपात पडेल. सगळ्यात शेवटचा मुद्दा कार्यक्रम पत्रिका तो ठरतो. 11 वाजता काय होईल, 2 वाजता काय होईल, 5 वाजता काय होईल, उद्या काय होईल, परवा काय होईल, 3 वाजता काय होईल, कुठले मुद्दे येणार आहेत, कुठल्या मुद्द्यावरती माझ्या पक्षाचे सरकार अडचणी देऊ शकतं, त्या मुद्द्याला अगदी 4:30 वाजता वेळ द्यायची, ते 5 वाजता जाऊ संपतं. जे बिल महत्वाचे मुद्दे सगळे 11 वाजता घ्यायचे, त्याच्यावर खाणामाना होऊ द्या. त्यामुळे अजेंडा सेटिंग हे सभापतीच्या
कामाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो जो तो ओव्हरऑल राजकीय पिक्चर डोळ्यापुढे ठेवून बनतो. आता हळू तुमच्या लक्षात येईल सभापती आक्रमण पाहिजे का. हरियाणा विधानसभेमध्ये आयराम नामचे आमदार होते. त्यांनी 24,004 पक्षांतर केले. 24,004 म्हणून ते आयराम गयाराम शब्द बरोबरच पडला. जे भारतीय लोकशाही जगाला काय दिलं ते डिफेन्शनची थट्टा कशी करायची. आयराम गयाराम म्हणजे तो बाहेर गेला कितना ठीक आहे चलो किसके पार्टी में आज तिकडे बसायचं. दुपारी चहा प्यायला गेला मिसळ पाव खाल्ला येताना काहीतरी बाहेर जायचं. आता काय करायचं तिकडे बसायचं. असं सांगायचं आता मी कसं पाहत आहे नाही आता तू भाजप पाहत आहे नाही आता मी सब पाहत आहे. तो जग हसत होतं आपल्याला. हा हे काय जगभर हे होतात पक्षांतर होतात काही नवीन नाही. पक्षांतर काही नवीन गोष्ट नाही पण ते एका तत्वासाठी त्याच्यात ते पक्ष फुटलेले काही मोठी गोष्ट नाही. इंदिरा गांधीची समाजवाद्यांचे एक सेक्शनला पक्ष फोडले पण तो तत्व होतो. इथं म्हणजे केवळ आर्थिक प्रलोभन असं जर असेल तर लोकशाही काय खिशात तुमच्या पैसे असेल की तुम्ही शेपण आपण इथे घेऊ शकता. म्हणून तेव्हा चर्चा सुरू झाली की याच्यावर काहीतरी उपाय केला. मग 67 साली 69 साली चव्हाण आपले यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली की काय करता येईल काय केलं पाहिजे. त्यांनी अहवाल दिला की पक्षांतर बंदी कायदा करा. तो कायदा प्रत्यक्ष करण्याचा मान कायदेबंदी केली. दंड बाब म्हणजे घटना प्रत्येक गोष्टी पंचायत 52nd अमेंडमेंट याला आपण पक्षांतर बंदी कायदा असं म्हणतो. राजीव होते आणि तेव्हा सुद्धा मधुलीमध्ये टीका केली होती की आयराम गैराम काहीतर दाबायचं हे खरं आहे पण खरी भीती राजीव गांधीच्या मनात आहे की आपण अननुभवी आहोत. 425 खासदार आले हे जर फुटले तर आपलं सरकार फुटलं. आता यांना एका डाऊन बाजून ठेवणारी काय करावं तर पक्षांतर बंदी कायदा करावा ज्याच्यातून बाहेर जाणाऱ्या लोकांना. आता ते कसं काय जो आमदार खासदार निवडून आला एका पक्षावर त्यांनी सभागृहामध्ये पक्षाच्या आदेशानुसारच मतदान. याला मुदुलेने आक्षेप घेतला की तुम्ही नवीन गुलाब तयार करताय की 2 मिनिटं पत्र देऊन उद्या तुम्ही सांगाल मला त्या 450 लोकांना 240 खासदारांना की आम्हाला टाकला नाही ठीक आहे पक्षात ते चर्चा करून ठरवूया पण तुम्ही याच्यावर हुकूम काय देतो हुकूम की मला नाही तर तुला शाळेतून काढून टाकेल. वडिलांनी त्याचा इलेक्टेड मेंबर शुड नॉट व्हायलेट पार्टी मॅन्डेट. त्याचा एक आणखी फिलॉसॉफिकल मुद्दा आहे. म्हणजे मी जर समजा शिवसेनेच्या तिकिटात निवडून आलो आणि उद्या भाजपात गेलो तर त्यांनी निवडून द्यायला त्यांचा विश्वासघात झाला. मी तुम्हाला सांगितलं की शिवसैनिक आहे शिवसेनेचा एजेंडा आहे शिवसेनेचा कार्यक्रमपत्रिका करायचं आहे वगैरे वगैरे त्यांनी त्या विश्वासावर तुम्ही मला मदत दिली आणि आता मी उठून काँग्रेसमध्ये जातो. म्हणजे ज्यांनी निवडून दिली त्याच्या 10-20 लाख मतदारांचा विश्वास हा सुद्धा म्हणजे त्यामध्ये खूप मुद्दे आहेत. जसे आपल्याला विषय समोर देत तसं मी त्याला स्पर्श करत आहे. इथे 2 मुद्दे लक्षात घ्या की पक्षाची शिस्त ही आर्मीच्या शिस्तीसारखी कडक. दुसरं निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईड काय होती की लोकांचा विश्वासघात करण्याची शक्यता मागणी. इलेक्टेड शुड नॉट व्हायलेट पार्टी मॅन्डेट आणि असं जर त्यांनी केलं तर त्याची आमदारकी खासदारकी गेली. म्हणजे तो पक्षाचा आदेश दिला आणि तो आदेश पब्लिक डोमेन झाला. सभापतींकडे पण तो आदेश आहे की बसपाने असं पक्षाने जाहीर केला हा बसपाचा खासदार आहे आणि पक्षाच्या विरोधात मतदान केले का तो आलाच नाही. दॅट अमाउंट्स टू शिस्तभंगाची कारवाई आणि ही विल लूज द मेंबरशिप ऑफ द हाऊस. आमदारकी खासदारकी गेली त्याच्यासाठी एवढा जीव टाकला नाही. Elected member of the house belongs to political party was disqualified. Each voluntary gave up the membership of the party. त्याच्या पक्षाचा राजीनामा दिला आपोआप त्याचा राजीनामा झाला. If he votes or abstains from voting, contrary to the direction issued by the party, the most dramatic case.
95-96 साली शेतकरी खासदार होते तेव्हा एका ठरावावरती त्यांनी पक्षादेश जारी केलं आणि यावेळेस तेव्हा आलेच. तर मग त्यांची खासदारकी टाळायची शक्यता. त्याच्यात काय ही कॅन डू विथ प्रायर परमिशन ऑफ द पार्टी. म्हणजे मी उद्या काही राहू शकतो असं मला ही परवानगी दिली तर पार्टीकडून तुला पात्र आहे. किंवा ती घटना घडल्यानंतर 15 दिवसाच्या आत जर पक्षाने सभापतींना पत्र दिले की आम्ही ही कारवाई त्याच्यात करत नाही किंवा माफ करतो तर 16 दिवशी आपोआप त्याची आमदारकी घालत येते. ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी त्यांनी मतदान केले नाही किंवा मतदान आलाच नाही किंवा येऊन हात केला नाही काही जे पक्षाच्या आदेशाविरुद्ध तर ते लोक सभागृहाच्या आत झाले. हे सगळे सभागृहाच्या आत होते. बाहेर तुम्ही काही करा, या दाराच्या बाहेर काही करा, या 4 व्यक्तीच्या सभागृहाच्या आत पक्षाच्या आज्ञा पडणार नाहीतर तुमच्या आमदारकी खासदारकी धोक्यात म्हणून ते पदार्थ. आणि जो माणूस अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे तो जर एखाद्या पक्षात प्रवेश केला तरी त्याची खासदारकी जाऊ शकते. कारण तो अपक्ष म्हणून लोकांनी तुला निवडून दिला नाही ते इतर पक्ष नव्हते का आमच्या असा एक मतदारसंघ आहे का जिथे फक्त अपक्ष आहे असं नाही. अपक्ष निवडून आला आमच्या लोकांनी भाजपाला नाकारलं, काँग्रेसला नाकारलं, राष्ट्रवादीला नाकारलं, सेना नाकारलं, शिंदेची सेना नाकारली आणि याला निवडून. त्याचा अर्थ या सगळ्या पक्षांपेक्षा आमचा तुझ्या विश्वास आहे आणि तू विचार करतो हे मान्य होणार, फिलॉसॉफिकली मान्य होणार. म्हणून मग एखादा अपक्ष आमदार खासदार जर एखाद्या पक्षात प्रवेश करता झाला म्हणून अपक्ष काय करतात बाहेरून पाठिंबा देतात. पक्षात तर ते मान्य आहे ते पत्र द्यायचं. आता मोदी साहेबांनी ते पत्र गोळा केले इतके करून आम्हाला हे काही पक्षात गेले नाही पण भाजपाचं सरकारी जेव्हा विश्वास असेल ठरावी तेव्हा आम्ही भाजपाच्या पक्षाच्या सरकारच्या बाजूने मतदान करतो, पक्षात प्रवेश केलेला नाही हे मान्य. 89 मध्ये नाही का VP सिंग सरकार आलं होतं, एका बाजूने भाजपने पाठिंबा दिला होता, दुसऱ्या बाजूने नावाने पाठिंबा दिला होता. कोणी सरकारमध्ये गेलं कोणी हे दोन्ही ग्रुप सरकारमध्ये गेल्यानंतर पण त्यांच्या मदतीवर सरकार टिकलं. आता संसदीय राजकारण होऊ शकतं त्याचं महागाई खूप आहे. पक्षातच गेले पाहिजे बाहेरून पाठिंबा दिला दिलेला आहे आणि सरकार त्याचा टिकलेली आहे. इंडिपेंडंट लेजिस्लेचर की आमदारकी जाऊ शकतो. जर त्या आमदाराचा गट 2/3 जास्त असेल तोच बाहेर पडला आणि दुसऱ्या पक्षात मत झाला तर तो आपोआप दुसऱ्या पक्षाचा आमदार होतो. पण समजा काय 100 आमदार आहे त्यातले 10 बाहेर पडले तर 10च्या आमदारकी गेली कमीत कमी 1/3 पडले. तुम्हाला आठवत असेल 91 साली भुजबळ साहेब सेनेतून बाहेर पडले. त्या सेनेचे 39 आमदार होते भुजबळ साहेब 13 घेऊन बाहेर पडले 39. गणित पक्क पाहिजे. 13 आमदार घेऊन भुजबळ साहेब बाहेर पडले आणि सगळ्यांची आमदारकी वाचली. हे राणे साहेबांना नाही जमलं 2004 साली. मग त्यांनी काय केलं आता काय प्रोसेस आहे शिवसेनेचा राजीनामा दिला पक्षात आमदारकीचा राजीनामा दिला. आता नारायण राणे जास्त ऑर्डनरी इंडियन आहे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मान्य पूर्ण कायदेशीर गोष्ट आहे. ज्या आमदार मतदारसंघातून मी आमदारकीचा राजीनामा दिला तिथं जागा झाली तिथं पोटणूक घ्यावी लागली पोटनिवडणूक तिथे काँग्रेसने मला उमेदवारी दिली मी निवडून आलो. हे कायदेशीर कारण तुम्ही राजीनामा दिला लोकांना सांगितलं माझ्या सेनेचे नाही पटत आता मी काँग्रेसमध्ये आता काँग्रेसमध्ये योग्य आहे मला मदत आहे लोकांनी दिली. हा पारदर्शक व्यवहार तिथे फरफाफरती नाही. हे 4 राणेसाहेबांच्या 4 लोकांनी केलं 4 लोकांनी राजीनामे दिले पोटनिवडणुका घेतल्या ते 4 निवडून आले. हे आहे तिथं पक्षांतर बंदी कायद्याचे जात तुमच्यापर्यंत येऊ म्हणून जेव्हा 1/3 कमीत कमी किंवा जास्त होता तेव्हा म्हणतात पक्ष फुटला हा वेगळा शब्द. त्यांनी पक्षांतर केलं हा एक भाग होता. पक्ष फुटला म्हणजे आमदारकी खात्यात नाही पण त्यासाठी 1/3 हे तुमच्याकडे आमदार खात्याच्या पाठिंबा
देन बिकम स्प्लिट. आता 2085 ते 2003 असं लक्षात आलं की एक तृतीयांश आमदार पण उचलता येतात. ओके ओके सगळं आपल्याला माहिती आहे, आपल्या कुठल्या गोष्टी येते. मग 2003 साली ते 1/3 अट वाढवून 2/3 काढायचं. त्याला 100 असतील तर तुझ्याबरोबर 63 वगैरे आले पाहिजे. आधी एक 33 काम व्हायचं. आता ती म्हणजे हे सगळं कशाने करण्यात येतंय की पक्षांतर अधिकाधिक अवघड व्हावं, त्याची काठिण्य पातळी शैक्षणिक भाषेत बोलायचं झालं तर त्याची काठिण्य पातळी वाढावी. म्हणजे मग पक्षांतर भारतातले पक्षांतर बदनाम पक्षांतर 100 पक्षांतर आजपर्यंत झाले असतील त्यातले 4-5 आहेत की जे जेन्युनली झाले. फक्त 1948 साली समाजवादी पक्ष बाहेर पडला. उत्तर प्रदेशाचे आमदार होते, त्यांच्या राजीनामा दिला. म्हणजे ते त्यांना बोलवून घेतलं की तुमच्या कोणी हे करा, तुमच्या कॅबिनेटमध्ये कोणी आलं शंकाने तुम्ही कसा राजीनामा देताय. हा नीतिमत्ता प्रश्न. मी काँग्रेस तिकडून निवडून आलो, आता आम्ही काँग्रेसमध्ये बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन करत आहोत, तर मला काँग्रेसचा राजीनामा. जेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता तरी आचार्य सारखे म्हणून आपण त्यांचं नाव घेतो नाही, कोण नाटक त्याची दिशा देवायची नाही. पण कोणीतरी आचार्य नावाचा माणूस होऊन गेला उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये, ज्यांनी पक्ष फुटला म्हणून आचार्य राजीनामा. हा नैतिकतेचा भाग येतो. काळ वेगळा होता, वेगळा काळ आहे, पण कधी काय आपल्या देशात असे सुद्धा लोक होऊन गेले हे लक्षात ठेवलं म्हणजे आपल्या काम करण्यात येईल. आता याच्यात ज्युडिशियल एक स्लाइड आहे. हे सगळं जे आतापर्यंत सांगत आलेलं याचे अंतिम अधिकार सभापती. अंतिम शब्द लक्षात ठेवा, अंतिम अधिकार. आधी तुम्हाला समजून सांगितलं 4 दिवस ऍडजस्ट केलं, 4 दिवस का विचारायचं, त्याला 8 दिवस बाहेर काढले, मला 3 दिवस का विचारायचं. सभा अजेंडा असाच का घेतला, ही मागणी 4थी का घेतली, 7वी का घेतली विचारायचं. हे त्या मर्यादित अर्थाने त्या सभागृहामध्ये सभापतीच्या अधिकाऱ्यांना कार्यकक्षेला आव्हान देता येत नाही. हाच प्रकार डिस्क्वालिफिकेशनचे जे निर्णय व्हायला लागले 85 पासून, या हा त्याची आमदारकी गेली, त्याची आमदारकी गेली, त्याची खासदारकी गेली, याच्याविरुद्ध बोंबाबोंब झाली. मग 92 साली सुप्रीम कोर्ट निर्णय दिला की सभापतींच्या डिस्क्वालिफिकेशनच्या निर्णयावरती आम्ही विचार करू शकतो जर आमच्याकडे कोणी तक्रार आली तर. नाव यू आर टॉकिंग अबाउट न्यायालयीन हस्तक्षेप जो 85 ते 92 पर्यंत नव्हता. आता जर एखाद्या आमदाराला काढलं किंवा निष्कासित केलं, अध्यक्षांचं निष्कासित केलं, तर तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, हायकोर्टात जाऊ शकतो की मला अन्याय कारणाने काढले, माझ्या अन्याय, आणि सुप्रीम कोर्टवर त्याची ते दाखल करतो. 92 पर्यंत तसं होत. आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय सांगितलं की हे हुकुमशाहीचे अधिकार आहे. एखाद्याला विचारायचं म्हणजे ह्याला काय काढलं विचारायचं, हे मोगलाईला दिली का लोकशाही शासन व्यवस्था आहे, तर ते घेऊन तुला काढायला दिलीच पाहिजे. सगळ्या ठिकाणी लॉजिक दाखवलंच पाहिजे, जे लॉजिक ट्रान्सपरंट पाहिजे तरच ती लोकशाही शासन व्यवस्था असू शकते. ती इथे दिसत नाही. म्हणून 92 नंतर ती केस आहे कोहिडो होला मणिपूरचा खासदार होता, त्याला काढलं तर फक्त सुप्रीम कोर्टात गेला की असं कसं झालं. सुप्रीम कोर्ट म्हणजे बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट मी तुम्हाला नाही का सांगितलं की तुम्ही गेल्याशिवाय काय करत. अत्यंत अपवादात परिस्थितीत सुप्रीम कोर्ट सक्रिय होतं. आता डिसेशरी नॉन ऍक्टिव्ह बोर्ड, तुम्ही जाऊन ढाणा हार केली पाहिजे माझ्या अन्याय, मग ते लक्षात येईल. सो समबडी हॅड टू अप्रूव्ह. तर हे भगवंत साहेब गेले आणि मग तेव्हापासून न्यायालयीन हस्तक्षेप सुरू झाले. सुप्रीम कोर्ट डिक्लेअर द प्रोव्हिजन्स ॲज अनकॉन्स्टिट्युशनल. अशा तऱ्हेने एखादा कायदा करायचा आणि एखाद्या पदाला अमर्याद अधिकार द्यायचे हे घटना पाहिजे. म्हणून सभापतीला दिलेले अधिकार हे घटना पाहिजे. ते अधिकार तसे ठेवूया, तो कायदा तसा ठेवतोय. याचा अर्थ असं म्हणणं होतं की हा कायदाच बेकायदेशीर आहे, म्हणजे तो स्वतः फक्त न्यायालयात होतो तर असं नाही. तर म्हणजे हा कायदा रद्द करा, हा विषय इलिगल लॉ. एक पार्लमेंटरी डेमोक्रेसी होऊ शकतो. बेकायदेशीर काय कॉन्ट्रडिक्शन लक्षात घ्या. कायदा आहे पण तो बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर पण कायदा आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर लोकसभेने ठराव पास केला, समजा आपण 2 जणांना दिलेलं उदाहरण आहे की उद्यापासून सगळ्या बायका घरी बसतील. 400 खासदारांना आमचे 350 लोकसभेत निघालं
राज्यसभेत आमचा बहुमत आहे तिथे निघाला, राष्ट्रपती आमचीच व्यक्ती आहे तिथे गेली, व्हेरी गुड. म्हणजे आता आपण स्त्री आलो याच्यात, कारण घटनेला खंडामध्ये तुमच्या लोक त्रिकृती काय त्रिकृती समान आहे. म्हणजे हा घटना बाह्य कायदा झाला बरोबर, प्रोसिजर बरोबर फॉलो. लोकसभेत ठराव झाला, राज्यसभेत ठराव झाला, राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली, ही प्रोसिजर बरोबर. प्रोसिजर फ्लो नाही, प्रिन्सिपलचा फ्लो. म्हणून हा बेकायदेशीर कायदा. तसं या हॉलोन साहेबांचं आग्रह होता की फक्त मानवी न्याय मागत नाहीये, हा कायदाच मुद्दा करतो. कारण हा लोकशाही शासन फ्रीडम ऑफ स्पीचचा मुद्दा करतो की मला बोलू दिलं जात नाही. लोकांनी मला पाठवलं कशाला एका घटनेसाठी बसून राहिलं असेल का ना. ज्या 10-20 लाख लोकांनी मला खासदार केलं त्यांच्या वतीने मी इथं बोलतोय आणि तुम्ही सांगता नाही बोलायचं तरी आम्ही सांगतो ते बोलायचं. मग तुम्ही पोपट केला माझा त्या अर्थाने पडवले बोलतोय हे चालणार. तर सुप्रीम कोर्टाने अंशतः तिकडून असा पूर्णपणे काढा ते कायदा राहील, पण या कायद्याखाली घेतलेले निर्णय हे न्यायालयीन हस्तक्षेपाचा विषय होऊ शकतात जर कोणी आमच्या दारात त्याच्याविषयी न्याय मागायला आले. सुप्रीम कोर्ट कायद्याने सुप्रीम कोर्टाचा अधिकार अमान्य केला. आम्ही हम करायचो कायदा नाही का. प्रत्येक गोष्ट देशामध्ये सुप्रीम कोर्टाकडून तुम्हाला हे करून घ्यायचं, एंडॉर्स करून नाही. ते दाखवलं हीच केस झाली होती कॉन्फरन्स व्हॅलिडी. तो सुद्धा स्पीड व्हॅलिडी होता. 5 खंडपीठाचा न्यायमूर्ती खंडपीठ बसलं होतं, त्यातले 3 म्हणाले हा कायदा योग्य आहे, 2 म्हणाले कायदा बेकायदेशीर. त्या जगाच्या इतिहासात कुठल्या लोकशाही शासनामध्ये असा कायदा नाही आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, न्यूझीलंड सगळ्यात संघर्षावादी चांगल्या लोकशाही देश समजलं जातं. त्यात कुठल्याही देशामध्ये असा पक्षांतर बाहेर कायदा नाही. कारण अशा पक्षांतर कुठे होत नाही. आपल्याला पण आपल्यालाच माहिती नाही. आपल्यासारखे कायदे जगात का गुंडा प्रतिबंध कायदा किती देशांमध्ये हुंडा प्रतिबंध, सतीपत्ती कायदा किती देशांमध्ये, अस्पृश्य निवारण कायदा किती देशांमध्ये. हे सगळे खटखट आपल्याचकडे आहे. जसं हात नाही लावायचा. आता जो कायद्यात कायदा आहे गुन्हा आहे हा, म्हणजे आपल्या समाजाची वास्तव लक्षात घेऊन आपल्याला असे कायदे करावे लागतात ते जगात तुम्हाला असतात. त्या जगात असा विषय तर समाज नाही. तिकडे आम्ही दिवस सांगितलं तुला जेव्हा परदेशी जातो आणि चर्चा करतो तेव्हा ते विचारतात की बरं दहावी कुठे शिकलो, 10वी त्यांना 10वी माहिती त्याला ते समजून सांगावं. ते समजून माहिती म्हणून विचार करतात. म्हणतात अरे वा ते मुलगी पण किती पैसे कुठे देतात ते पैसा भेटलेला की त्यावर काय जायचे. मग त्यांना सांगायला की इतकं सोपं नाही त्याच्यामध्ये बदलले त्या मामा जातात. हुंडाबळी लावता शब्द समजतच हुंडाबळी काय जे ऍक्सिडेंटनी मारलेला माणूस माहिती आहे, खून झालेला माहिती आहे, आत्महत्या केलेला हुंडाबळी काय म्हणून आहे याचा अर्थ समजत नाही ना. म्हणून त्याला पूर्ण स्टोरी सांगावं. आपला समाज विचित्र आपल्यासाठी कायदे आपल्याकडेच कायदे आपली परिस्थिती आपल्याला माहिती. अशा जगात काय नसलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडे का आहेत कारण आमच्या कारण पाणी येतात आपल्या महाराष्ट्रात झाले 2 वर्ष मध्य प्रदेशमध्ये मागच्या वर्षी झालं, मणिपूरमध्ये झालं, आंध्र प्रदेशमध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं. का लोकांनी नाही पाडली. म्हणजे पक्षांतर बंदी कायदा असून सुद्धा जर अशा तऱ्हेने पक्ष इतर सगळ्यात कळीचा रोल कोणाचा असतो तर सभापती. म्हणून सभापती तुमच्या विश्वासातला, तुमच्या जवळचा, तुमच्या संवादी असलेला असा का असावा लागतो. तो शिवाय पक्षाचा देश नाही. त्याच्या विरोधात तुम्ही हे बघा अंडरमाइन आयडिया ऑफ डेमोक्रेसी. आमदार खासदारांच्या फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन याच्यातून काढून घेतलं जातं. जो आमदार खासदार निवडून येतो तो जरी पक्षाच्या तिकडावर आलेला असला तर लोकांनी त्याला आमदार खासदार केलं तर पक्षाने नाही. मतं कोणी दिली पक्षाने नाही. मतदारसंघातल्या लोक. मग मी खरा लोकप्रतिनिधी पक्षप्रतिनिधी नाही आहे. लिगल आयडेंटिटी काय आहे लोकप्रतिनिधी आहे. ते आक्षेप आहे ना की मी म्हणजे
मी लोकांचं काम करायचं की पक्षाप्रमाणे उदरगिरी करायची. अपटीगिरी कोणाला आहे? खऱ्या लोकशाहीमध्ये लोकांना असते ती. पक्ष माध्यम आहे, अपक्ष आहेतच की नाही. अपक्ष असताना उद्या पक्षाची गरज आहे का? नाही. सरकार करायचं असेल तर तुम्हाला पक्ष होऊन चालत नाही, पक्षात जावं लागतं. पण म्हणून अल्टिमेट मी कोणाचा लोकप्रतिनिधी आहे ना. कसबा मतदारसंघाने मला आमदार केले, काँग्रेसनी राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली. पडलो असतो तर पडू शकतो ना, पडलीच की नाही. आता माहिती येते एक खासदार निवडून आला नाही, 450 उभे केले होते, 450 उभे एक पण निवडून आला, असं पण होऊ शकतं. म्हणजे अकाउंटेबिलिटी कोणाची आहे माझी? अंतिमतः लोक पक्षाची नाही, पक्ष एक पाहिजे बेसिकली. आय एम अकाउंटेबल टू पीपल. Speaker must decide his qualification leave within a period of 3 months except in extraordinary circumstances. हा एक आणखी खेळ आहे. हे सगळं सरकार पडून नये किंवा सरकार पडावं काही. जसं स्पीकरचं आणि 17 पक्षाचं कल असेल त्यानुसार घेतलेले निर्णय आहे. आता कर्नाटकमध्ये 15 आमदारांना बाहेर काढलं, म्हणजे आता त्यांना मतदान करता येत नाही. आपोआप सरकार मायनॉरिटी झालं. मुळात 5-6 आमदारांचे फरक होतो. 204 समजा 104-90 जसं काही 10 ते 15 काढून टाकले. ते खालकडून मायनॉरिटी हा मेजॉरिटी झाला. आणि त्यांच्या डिस्क्वालिफिकेशन निर्णय कधी घ्यायचं? घेऊ, उद्या घेऊ, परवा घेऊ करता करता 6 महिने गेले, 8 महिने गेले, वर्ष गेलं. इकडे नवीन सरकार पण आलं, नवीन निवडणुका पण होती. तर सभापती म्हणजे काही न करणं हा सुद्धा एक निर्णय आहे ना माझा, की मला निर्णय घ्यायचाच नाही आहे. मला घेता येत नाही असं नाही, मला माहिती आहे काय करायचं, पण मी करणार. कारण माझं पैसे खर्च असतात देणार. असा सुद्धा होऊ शकतो, असे झालेलं आहे. म्हणून आता सुप्रीम कोर्ट म्हणते की कायदा बदला आणि त्याच्यामध्ये टाका की अमुक एका कालखंडाच्या 8 महिने घेतला, 3 महिने असं काहीतरी त्याला हे द्यावं. पण त्याला काय होती आज गडबड झाली 8 जूनमध्ये, ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये इतकं सोपं नाही. ते खूप विचार करून या मोठ्या प्रश्नावरती तुम्हाला लोक सभागृहाची मुदत जरी % जास्त असेल तर 3 महिन्यात निर्णय घेणार. पण सभागृहाची मुदतच 3 महिने असेल आणि उद्या जर काही गडबड झाली तर मग 8 दिवसात तयार. म्हणून काही लोक म्हणतात की इलेक्शन पिटिशनसाठी वेगळं न्यायालयच काढा. जसं लेबर कोड असतं, फॅमिली कोड असतं, सिंगल पॉइंट इथं डिवोर्सच्या केसेस घेऊ. तसं इथं आम्ही सभापती आणि इलेक्शन बद्दलचं नाही होतो. आता इलेक्शनची केस टाकली 7 वर्ष लागली, तोपर्यंत आमदारकी संपली. पण मग काय करायचं? काहीतरी टाईममध्ये टाका ना, महिनाभराचे 2. म्हणून आपल्याला खूप काम आहे, तिथं नवीन न्यायालय काढू, इलेक्शन कोड. असं काहीतरी आपल्याला, जसे आपण पुढे सरतो लोकशाही शासन व्यवस्था म्हणून, तसं तर आपल्याला त्याच्यामध्ये नवीन शिकत जावं लागेल. म्हणजे म्हणून होतं की इथं इव्होल्युशनरी डेमोक्रेसी पूर्ण संपलेलं नाही, प्रोसेस सुरू आहे. 85 आलेला पक्षांतरबंदी कायदा, त्यात झालेले 2003 मध्ये अमेंडमेंट असं असून आपल्या डोळ्यासमोर गेल्या 2-3 वर्षामध्ये काय धमाल झाली राज्यात ते बघ. पक्षांतरबंदी कायद्याचा उपयोग काय? कायदा असून तर काही वेगळी झालं नसेल तर मग कायद्याचा उपयोग काय? कायदा काय हे काही नाही केलं ना. सतीवती कायद्यामध्ये सती जात असेल तर सतीवती कायद्याचा उपयोग काय? हे सगळे शेवटी काहीतरी हेतूने केलं असतं ना. तो हेतू जर पूर्ण होत नसेल, झाला नसेल तर त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. असा सुद्धा एक मतप्रवाह भारतामध्ये आहे की पक्षांतरबंदी कायदा त्या पुनर्विचार नाही, रद्दच करा. त्याच्यानंतर कुठे ताब्यात द्यायला पाहिजे. असून जर असं होत असेल तर उपयोग काय त्याचा वगैरे होते. त्याच्यामध्ये भरपूर उलटं चरण सुरू नाही. एक त्याचा उपाय असा आहे की सभापतीचे या संदर्भातले अधिकार काढून घ्यायचे. त्याला एखादा आमदार खासदाराला निष्कासित बडतर्फ करता येणार नाही. ते अधिकार इलेक्शन कमिशन ते नवीन यंत्रणा स्थापन करतात जी या राजकारणाचा भाग नसतो. ऑटोनॉमस बॉडी हाय टिकीट हवे फ्रॉम स्पीकर अँड गिव्ह टू इलेक्शन कमिशन तत्सम एखादी बोर्ड. पण ह्याचा अर्थून का हा पक्षातील असतो पण पक्षाचाच असतो.
म्हणाला तो पक्षाच्या वर गेलेला असतो, पण तसं नाही. आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे त्या मनामध्ये पक्षाची निष्ठा, पक्षाचे ध्येयधोरणं, पक्षाचे स्वार्थ, पक्षातले बदल हे सगळे त्याला व्यवस्थित माहिती असतं. त्यानुसार तो त्याचा हे जर असेल तर मग हे प्रत्येक एक टाईम बाउंड डिसिजन. आता सांगितलं तर 2 महिने 3 महिने काही त्याला मध्ये काळाती म्हणायच्या, नाहीतर हे 6-6 महिने 8-8 महिने 2-2 वर्ष सुरू. आणि जर यांचे निर्णय मान्य झाले नाही तर हे तुम्हाला कोर्टात जाता लागेल. आता तुम्हाला गव्हर्नरच्या मार्फत जावं, तसं हे थांबवलं नाही. आता हा तो एवढा बोंबाम झालेला सभापती काढायचा कसा, ह्या काढण्याची पण तरतूद करून ठेवलेलं आहे. तसं काही कलम 94 मध्ये आपल्याला सापडतं. लोकसभेत ठरावला पाहिजे, तर इथे जेवढं जिथे लोकसभा आणतो तिथे विधानसभा काय, विधानसभेचा सभापती काय, लोकसभेचा सभापती काय, हे जवळजवळ एक काटे दिलेच पाहिजे. त्यात काही फरक नाही. 99.99% लोकसभेचा सभापती म्हणजे विधानसभेचा सभापती किंवा इकडून त्या सभापतींना 14 दिवसाची पूर्वसूचना द्यायची आणि टोटल मेंबरची मेजॉरिटी म्हणजे 550 खासदारांची किती उपस्थित आहे हे नाही. त्या दिवशी 200च असते. गणसंख्या पूर्ण झाली, गणसंख्या 50 आहे, त्याचे व्हॅलिड आहे. तो ठराव पास होऊ शकत नाही, कारण 250 ते 250 त्या टोटल मेंबरशिपचे बहुमत तुमच्या बाजूला पाहिजे. हे 251 खासदार त्याला त्या दिवशी कमीत कमी 252 खासदार हे पाहिजे. त्याच्या 251 तुम्हाला त्या ठरावाला मतदान केलं. म्हणून इट्स तुम्ही पाहता मेजॉरिटी ऑफ द टोटल मेंबर ऑफ द हाऊस. ते महाराष्ट्राचे 288 आहे, तर 288च्या मेजॉरिटी 245 इतक्या लोक 145 इतक्या लोकांनी हे केलं. त्यात 288 गणसंख्या किती 28 29 आमदार असले की लोकसभेचं विधानसभेचं अधिवेशन सभा हे न्याय कायदेशीर धरले जाते. अशा याच्यात सभापतीचा काढायचा निर्णय होऊ शकत नाही. ही सगळी हातात धडपड केली आहे की जास्तीत जास्त लोक पण त्याच्या मागे उभे आहेत. 288 पैकी 144 उभे राहिले, जे अर्धा महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या आकडेवारी बोलायचं म्हणजे अर्धा महाराष्ट्राच्या वतीने याला काढणार. 10-20-30 लोक एकत्र आले त्याला काढलं असं नाही. इतक्या त्या छोट्या लोकांच्या हाती 2 निर्णय त्याचे जे गल्लीत ते दिल्ली, तसं दिल्ली 550 पैकी 250 खासदार पाहिजे, जे अर्धा महाराष्ट्राच्या पाठीमागे पाहिजे. कारण तुम्ही सभापतीला काढताय, सरपंचाला नाही. त्याच्या गावात हे सगळा सभापती, राज्याचा सभापती हे अत्यंत महत्त्वाचं पोस्ट आहे. तिथल्या माणसाला काढण्याच्या आधी 10 वेळा करायला म्हणून जास्तीत जास्त एक शेवटचा मुद्दा काय, त्याला काढण्याच्या ठरावावर सुद्धा 50 आमदार खासदारांचा तयार आहे, तरच तो ठराव चर्चेला घेतला जाईल. नाही तर मी आपला त्याला ठराव टाकून त्याचा सध्या ठराव आहे तसं ठराव 50 गावांच्या तयार घेऊन 50 आमदार खासदारांचे पक्षाचे कार्यकर्ते नाही, 50 आमदार खासदारांनी काही दिली तर तो ठराव चर्चेला येईल, मग मतदान होईल. त्याच्यापेक्षा कमी असेल 40, 35, 30 तर तो ठराव चर्चेला घेण्याची हे तरतूद नाही. हा आपल्या आजोबाचा विषय, त्याची जमीन तशी कारण याच्यात प्रत्येकाला मत आहे, त्यामुळे जमीन तशी याच्यात माझं फायनल मत असं नाही आहे. मी फक्त एक किती डोळ्यापुढे ठेवतो. 28 नोव्हेंबर 19 3 पक्षाचं आरक्षणता सापडलं. सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोधी मुख्यमंत्री. त्याच्यानंतर जून 22 मध्ये बंद झालं शिंदे साहेबांनी केलं. आणि त्यात हे नवीन प्रकार आहे. भारतभराची चर्चा सुरू आहे. इथं पक्षांतर म्हणजे काय त्याचा मुद्दा लागला नाही. आम्हीच खरा पक्ष आहे, आम्ही पक्षातून बाहेर पडलोच नाही. वेगळ्या तरी शिवसेना असं क्लेम याच्यापर्यंत कोणी केलेला नव्हता. तेव्हा वेगळ्या तरी अभ्यासाकडे त्याची चर्चा आहे की हे न्याय केलंय म्हणजे खेळाचे नियम बदलण्याचा प्रयत्न होतो. आधी कसे हा बाहेर पडला, तो बाहेर पडला, पक्ष फुटला, ही चर्चा 45 सालापासून आपण ऐकतो. इथं शिंदे साहेब सांगितले की आम्हीच तरी शिंदे अजय दादा म्हणतात आम्हीच खरं राष्ट्रवादी, आम्ही बाहेर पडलोच नाही, आम्ही आताच घरी आहे. हा वेगळा दावा आहे. शिवसेना 22 जून 22 रोजी सगळ्या पंतप्रधान नोटिस दिल्या. 26 जूनला शिंदे साहेब या नोटिसांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले.
नाही. तेव्हा सभापती परदेशी होते नार्वेकर साहेब. तर कन्व्हेन्शन असं आहे आपल्याकडे की सभापती पण तर सत्तारूढ पक्षाकडे असेल, तो उपसभापती पण विरोधी पक्षाकडे असेल. असा नियम नाही, असा नियम नाही, अशी परंपरा. त्यामुळे सभापती परदेशी असताना उपसभापती जो राहायचा होता तो विराळात झाला. त्यामुळे आणि तो उपसभापती जेव्हा सभापती होतो तेव्हा तो पुढे सभापती असतो. लक्षात घ्या, तो तिथे बसलेला असतो तो परत आमदार असतो, त्याला पद दिलेलं असतं उपसभापती, त्याला काही अधिकार नसतं. पण सभापती नसतील आणि तो जर इथं बसला तो फुल सभापती आहे. तो सगळ्या प्रकारचे निर्णय घेऊ शकतो. हे मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्रिकेटमध्ये तसं होत नाही. समजा आपला रोहित शर्मा कॅप्टन आहे, त्याला बरं वाटत नसेल आता मोठा, तो गेला बेसमॅन त्याच्या ह्याची आला, व्हाईस कॅप्टन झाला, तो कॅप्टन इनिंग डिक्लेअर नाही करू शकत की त्याला घरी 5:30 बदल. असा धोरणात्मक निर्णय तो घेऊ शकत नाही. तो फक्त बॉलिंगमध्ये फेरफार करू शकतो. कारण कॅप्टन आहे, मी इंटेरिम कॅप्टन आहे, हंगामी कॅप्टन आहे, तो येईपर्यंत माझ्याकडे त्याग केले एवढं. इथं तसं नसतं. उपसभापती हा फुल बेस सभापती असतो, या सभापती नसतो. त्या अवस्थेमध्ये डेप्युटी स्पीकर झालं तर त्यांनी या आमदारांना डिस्क्वालिफाय केले. शिंदे साहेबांनी राज्यपाल नावाचा नवीन प्रकार आला. आतापर्यंत राज्यपाल चर्चेत नव्हता ना. राज्यपालांकडे गेले आणि सांगितलं की उद्धव साहेबांचं बहुमत गेलं, त्यांना विश्वासदर्शक ठराव मांडायला सांग आणि त्याच्यात मतदान घ्यायला सांग. म्हणजे काय, दूध का दूध पाणी का पाणी, जी दाखले मोठे ते पाहिजे. आमच्याकडे बहुमत आहे, पुरावा काय, ठराव लावा ना. हे कोणाला सांगितलं, सभापतीने नाही. कारण सभापती आपला माणूस नाही, आपला माणूस परदेशी गेलेला आहे. आपला माणूस कोण, राज्यपाल. त्याला राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांना अधिकार असतात, जे केंद्रात राष्ट्रपतींना असतात. गव्हर्नर साहेबांनी ताबडतोब सांगितले, हो विश्वासदर्शक ठराव जोर टेस्ट. याच्या विरोधात उद्धव साहेब सुप्रीम कोर्टात गेले की राज्यपालांना असा हुकूम देण्याचा अधिकार नाही. पण ती टेस्ट सुप्रीम कोर्टाने मान्य केल्या नाही. म्हणून पण शेवटी उद्धव साहेबांनी 29 जूनला राजीनामा दिला. पण विश्वासदर्शक ठराव मांडला नाही. कारण त्यांच्या कदाचित लक्षात आलं असेल की ठराव हे तसे तर हा आपल्या इतिहासाला एकमेव पंतप्रधान आहे, तो पंतप्रधान होता पण कधी लोकसभेत गेला. कारण लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या अगोदर इंदिरा गांधी सांगितलं आम्ही पाठिंबा काढला. सरकार म्हणजे मराठ्याचीच मूलवेल, जन्माच्याच मूलवेल. आता काय करायचं, हे चला कार्ययोग सरकार आणि मग डिसेंबर 80 मध्ये निवडणूक जानेवारी 80 मध्ये निवडणूक आली. त्यामुळे असं होऊ शकतं. तो उदय साहेबांच्या लक्षात आलं असेल की आणि तेव्हा चरणसिंग यांचं सरकार पडलं तेव्हा त्याच्यावर म्हणत होते की मला संधी द्या, मी सरकार करतो. राष्ट्रपतींनी हा जजमेंट दाबा की राष्ट्रपती असं वाटलं की हा खाली खंडोबा बदलला परत निवडून. इथल्या गव्हर्नर साहेबांना असं वाटतं की त्यांनी राजीनामा दिला, शिंदे साहेबांनी सरकार बनवतो, शिंदे साहेबांना संधी दिली. त्यात पक्षीय राजकारण बाजूकडे साधा वस्तुनिष्ठ विचार केला तर हा त्याच्या जजमेंटचा प्रश्न. रेड्डी साहेबांना असं वाटलं ते जगन्नाथ साहेब नाही करू शकणार, कोश्यारी साहेबांना असं वाटलं की शिंदे साहेब सरकार बनवू शकतो, म्हणून त्यांनी सरकार बनवलं. आणि उदय साहेबांचं सरकार पडल्यानंतर शिंदे साहेब निवडणुका अजून झालेल्या आहेत. 19 साली झाल्या निवडणुकांचं कसं काय, तेव्हा ते पक्षीय बलाबल जे होतं त्याच्यातच आतमध्ये निवडणुका आता होती. हे सगळं जे निवडणुका होतं तेव्हा सरकार बदलत असं नाही. हा मुद्दा लक्षात घ्या, निवडणुकानंतर सरकार बदलतं असं नाही. तर आतमध्ये सुद्धा जर ओढाताण झाली, वादावादी झाली, काही बिनाचं खटकलं तरीही सरकार करू शकतात, नवीन सरकार येऊ शकतात. आणि आता आपण नवीन सरकारच्या कारभारासाठी काम करतो. नाही तोपर्यंत आम्ही कसं परत आले, ते सांगितले शिंदे साहेबांची सेना गैरसेना आहे, तेव्हा शेवटीची काय करते, तर त्यांच्याकडे बहुमत आहे.
14 फेब्रुवारी 23 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला सुरू झाला. 3 दिवसात एशियन कमिशनने सांगितलं की शिंदे सरकार, शिंदे साहेबांची शिवसेना खरी त्यांना निवडणुकीनं सांगितलं देत. एका पद्धतीने निर्णय पकडला त्या निवडणुका होणार झाल्या असत्या आपल्याकडे मे जूनमध्ये. हे सगळे फेब्रुवारी मागच्या वर्षी झालं. 21 फेब्रुवारीला उदय साहेबांच्या तर्फे सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट केलं गेलं की शिंदे हे बंडखोर आहे, पक्षातून त्यांनी बंड केलं आणि यांना निष्कासित केलं. आणि आमच्याकडे बहुमत असताना राज्यपालांनी विषयावर ठराव मांडण्याचा त्यांना अधिकार असतो. हा हुकूमच काय बेकायदेशीर. जे राज्यपालांचा जो ऑर्डर आहे नोटीस वॉज इलिगल, पण तो सरकार पडलं होतं. सुप्रीम कोर्ट म्हणे हे आम्ही कोणते करू शकलो असतो, पण तुम्ही राजीनामा दिलाय ना. तुम्ही जर राजीनामा दिला नसता तर आम्ही सरकारमध्ये पुन्हा तुम्हाला घेऊ शकलो असतो. हे सगळं जर गोष्टी त्याला तसा अर्थ नसतो. पण राजीनामा दिला नसता तर कदाचित एक बाकीचा चान्स होता की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा उदय साहेबांचे सरकार सत्तेत येऊ शकलं असतं. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की राजीनामा दिला आम्ही काय स्वतःहून तुम्ही पद सोडलंय, आता आम्ही काय करायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडण्याची काही गरज नाही. कारण पक्षामध्ये उभी फूट पडली असतात. विश्वासदर्शक ठराव पासून शक्यच नाही, मग कशाला यायचं नाटक. म्हणून शब्द वापरले तरी लोटेज मिनिंगलेस, अर्थही नाही. जेव्हा तुमच्या मनात शंका असते तेव्हा असं करणारी करता येईल. क्लिअर आहे. उभाच कुठच्या कुठला याच्यात नियम त्याचे नियम अशा परिस्थितीत आधीच त्या पक्षाला काठावतं बहुमत. अशा परिस्थितीत जर निम्म बाहेर गेलं तर सरकार पडणार नाही. पण त्याला ते घेण्याची की त्या तो आघात करण्याची गरज नाही. मिनिंगलेस नाही. आता सुप्रीम कोर्टाच्या आता आज वेगळीच परिस्थिती आहे. 2016 साली एक केस आली ती नंबर प्रकार केल्या. आता याच्यात गमत बघा. शिंदे साहेबांच्या आमदारांनी असा ठराव केला की आमच्या विरुद्ध निष्कासनाची कारवाई करण्याचा आदेश देणारे उपसभापती जे सभापती होते त्याच्या विरुद्ध आम्ही अविश्वासाचा ठराव केला. The designated speaker could not initiate disqualification. म्हणजे असा सभापती निष्कासित करण्याची कारवाई करू शकत नाही ज्याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव कारवाई. आणि त्यामुळे हा 2016चा निर्णय आता इथे लागू करा. त्या उपसभापती जो सभापती झाला आहे त्याने दिलेला निर्णय त्याच्या विरुद्ध जर आम्ही कारवाई सुरू केलेली आहे तर त्याचा ऑर्डर उद्या बेकायदेशीर झाला ना. कारण सभापतीच नाहीये. असा तो कायदेशीर लढाई आहे आणि ती त्याच्यातली जोरदार लढले जाते. म्हणून आता असं म्हणतात की ही केसच काढून टाका. कारण त्याच्यामुळे काय होईल की 4 लोकांनी बंड केले, राजीनामे दिलेले, त्यांनी ताबडतोब राष्ट्रपती सभापती विरुद्ध अविश्वासाचा ठराव. की तो उद्या जर मला काढून टाकणार असेल तर मी आजच त्याचा ठराव आणतो. म्हणजे तो उद्या तो देऊ शकतो. असा याचा झालेला परिणाम. जेव्हा हा निर्णय दिला तेव्हा अपेक्षित होतं. आपण काय करतो बघतात तर परिस्थिती असे बदलतो तुम्ही बापरे असं झालं. मला असं अपेक्षितच नव्हतं. तर असं म्हणतात की हा नियम सरकारचे हा सुप्रीम कोर्टाने स्वतःचा निर्णय मागे घ्यावा. Judgment held that speaker could not initiate disqualification proceedings against members of the house if there is a pending notice for his removal. सभापती विरुद्ध जर काढायचा हे असेल त्याच्यावर विषय तर तो सभापतीच नाही आहे ना. हे उद्धव साहेबांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की हे इझी सोल्युशन आहे. आधी बंड ताबडतोब पहिली कारवाई काय करायची सभापती विरुद्ध ठराव द्यावा. म्हणजे तो त्याच्यावर अधिकार काढून घेईल. शेवटचा मुद्दा शिंदे साहेबांचं काय म्हणणं की आम्ही पक्षांतर केलंच नाही, आम्ही तीच खरी शिवसेना आहे. मी तुम्हाला आमच्या सांगितलं की हा पूर्ण वेगळ्या प्रकार आहे. याचा अजून शांतपणे अभ्यास सुरू आहे. त्यामुळे पक्षामध्ये वादावादी झाली आणि आम्हीच पक्ष उरलो. ते जे बंडखोर होते त्यांना पक्षाची घेतलं ते बाहेर गेले. आता बाहेर कोण गेलं शिंदे साहेब की उत्तर साहेब असा तो वाद आहे. स्पीकर नॉट SC
विल डिसाइडेड डिस्क्वालिफिकेशन. आणि ओरिजिनल कायद्यानुसार सुप्रीम कोर्टाला हा अधिकार नाही, स्पीकरला अधिकार आहे. सभापतीला स्पीकरच्या अधिकाराच्या विरोधात तुम्ही तिकडे अर्ज करू शकता, पण तुम्ही तो डायरेक्ट निर्णय घेऊ शकता. हे वरचे 4 मुद्दे आहेत ना, सगळे शिंदे साहेबांच्या वकिलाचे मुद्दे. गव्हर्नर वॉज राईट टू आस्क फॉर प्रोटेस्ट. आणि जेव्हा सरकार अशा वेळेस फूट पडते तेव्हा खरंच बहुमत आहे की नाही हे जाणून घेण्याची अल्टिमेट परीक्षा, अग्निपरीक्षा म्हणा, ती म्हणजे सभागृहात झालेला अविश्वासाचा ठराव, त्या झालेलं मतदान. त्या गव्हर्नर साहेबांनी जो आदेश दिला होता तो न्याय्य बरोबर होता. त्या कळायचं कसं तुझ्या मागे इथे माझ्या मागे तू म्हणतील मला माझ्याकडे 100 मिळालं, माझ्याकडे 1000 आहे. त्याला काय अर्थ नाही. सीओ माझ्याकडे ठरावला मतदान घेऊन 10 जानेवारी 24 मध्ये नार्वेकरांनी या आमदारांना निष्कासित करण्याचा जो उद्धव साहेबांच्या हे होती विनंती होती ती ठटवून लागली. कारण तुम्ही शिवसेना नवीन वेगळीच आहे ना, तुमची राहायची होती तर तुमच्या आमदार तुम्ही त्यांना काढायचं कसं म्हणतं, असं ते लॉजिकल आर्ग्युमेंट डेव्हलप होतं. ते तिथून होते. 11 मे 2023 साली सुप्रीम कोर्टाने जो सुरवटेचा निर्णय दिला होता त्याच्या विरोध चालले होते. पण सुप्रीम कोर्ट तेव्हा सुद्धा म्हणाले की आता मी मातृकापूर्वी म्हणालं इतर उद्देशापैकी राज्यामध्ये नसता तर त्यांच्या पुनर्स्थापनेचा विचार करता आला. राज्यामध्ये गेल्यानंतर तो इश्यूच बंद होतो. आणि 24 जानेवारी सुप्रीम कोर्टाने त्या बंडखोर 39 आमदारांना तुमच्या निष्कासित करण्याची कारवाई का करू नये याच्या नोटीस पाठवलेल्या आहे. इथे ही गोष्ट थांबते उद्या माहिती. त्याचं हे काय आपल्या तात्पर्य काय इसामाना कथांतर स्पीकर इज क्रुशियल पोस्ट इन मॉडर्न पॉलिटिकल डेमोक्रेसी. इन 1995 आताचा चंद्रबाबू नायडू तेव्हा आता जसा त्याच्या मुठीत सत्ता आली तशी तेव्हा आली. तेव्हा त्याचे 29 खासदार होते. दोन मला काही नाही माहिती झाले, सभापती पण माझ्याकडे आणि ते होतं NC बाळासाहेब. ते वर्षभर होते, त्यांचा अपघाती निधन झालं. मग मनोहर जोशी साहेब सभापती. पण तेव्हापासून विरोधी पक्षांच्या लक्षात आलं की आघाडीचा खेळ असेल तर सभापती तुझा पाहिजे. कारण तो बरोबर हे सगळं करू शकतो. याला बाहेर काढता, बाहेर काढ, कोकर अजेंडा बदलून घे, वेळ कमी कर वगैरे. आता नवीन सभापती निवडणूक 26 जूनला आहे. जुन्या परंपरेप्रमाणे सत्तारूढ पक्षाचा जर सभापती झाला तो होणारच. फक्त कोण ती व्यक्ती तर आपल्याला अजून माहिती. तर उपसभापती पदाचं काय परंपरेने ते परत काँग्रेसकडे किंवा रालोकडे जातं का इंडियाकडे जातं का रालो परत दुसऱ्या आपल्या मित्र पक्षाला देतं आपल्याला 26-27 जून कळेल. पण आज परिस्थिती काय सांगता येईल कारण अनेक परंपरा आपण पाहतो तसं नाही. आता लोकसभा सभापती या पदाच्या विविध जबाबदाऱ्या, त्याचं महत्त्व, त्यांचे अधिकार या संदर्भामध्ये सविस्तर मांडणी कोल्हे सरांनी केलेली आहे.